proud of Khed City, which Mr. Mahadik and Kamvinde. The person who has started this big school and taken the headship of it, Bipin Dada. There are many moments in the life which are ordinary, but there are few moments which are to be remembered for the whole life. And I feel in my life at least, this is such a moment. Khed is a city of not first degree, but maybe of third degree. I mean by population, by financial status and so on. But now I think this city must be proud forever afterwards to be the city of degree 1 in producing IAS officers. This is that moment, and therefore this is really a prestigious moment of the city. And these two people, young people, and of course their parents and their teachers, who could make this, must be proud of all of them. You students are getting inspiration out of all this, and that is still more important because we have to see the future also. Now we are going to get guidance from them, and like always, I request you to note down the points which you get from them so that you can memorize them and use them in your future life. I thank the management to have given me this opportunity, which have honored me because I could give honor of an IAS officer, maybe first time in life. Thank you very much. आज या समारंभाच्या सोहळ्यासाठी जमलेले या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष श्री बिपिन दादा पाटणे, ईपीसी महाविद्यालयाचे प्राचार्य, माजी प्राचार्य श्री जोशी सर आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव ज्यांनी उज्ज्वल केले, IAS परीक्षा उत्तीर्ण झालेले आजचे सत्कारमूर्ती अक्षय महाडिक आणि चेतन पंडेरे, त्याचप्रमाणे या प्रशालेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, आज या इथे सत्कारमूर्ती असलेला माझा विद्यार्थी अक्षय महाडिक हा माझ्या एपी इंग्लिश स्कूल प्रायमरी विभागामध्ये इयत्ता 4थीला आला होता आणि त्याला मी मराठी मीडियममधूनच शिकवलं होतं, म्हणून मी आज मराठी भाषेतूनच बोलायला मला आवडेल. आज याच्या सत्कारमूर्ती आहे, त्यांचा सत्कार करण्याचा योग मला आज इथं आला आणि या समारंभाचं मी साक्षीदार झाले, याचा मला विशेष आनंद होतोय. त्याचं कारण असं आहे की याच शाळेमध्ये 8 मार्च 2019 या सालामध्ये मला विशेष महिला आदर्श पुरस्कार मिळाला होता आणि त्या पुरस्कारासाठी मी ज्या एजंट स्कूलमध्ये दापोलीच्या शाळेमध्ये शिकले ना, त्या शाळेमध्ये माझे आदरणीय गुरुवर्य श्री दाते सर आले होते आणि त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला होता. खरंच आपल्या गुरुवर्यांच्या हस्ते आपल्याला मिळालेला सत्कार, आपला होणारा सत्कार हा अतिशय आनंदाचा क्षण असतो. माझ्या जीवनातला तो अतिशय मोलाचा क्षण होता. आज याच व्यासपीठावर गुरु शिष्याचंच नातं बरं का, पण हा शिष्य उत्तुंग भरारी मारलेला. मी ज्या एपी इंग्लिश स्कूलमध्ये 21 वर्ष शिक्षक आणि त्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून सेवा केली, त्या शाळेमध्ये इयत्ता 4थीला त्यांनी प्रवेश घेतला.
आणि तिथं आपल्या 4थीमध्ये शिकून नंतर 5वी 6वी 7वी LPच्या माध्यमिक शाळेमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी अनेक परीक्षांमध्ये यश संपादन केलं आणि अशा विद्यार्थ्याला आज त्याचा सत्कार करण्याचा योग मला इथे आला. या विद्यार्थ्याबद्दल सांगायचं तर अतिशय हुशार, शिक्षणाविषयी आवड, जिद्द, चिकाटी आणि सतत काहीतरी करण्याची धडपड, आई वडिलांविषयी आदर, गुरुजनांविषयी आदर आणि असे इत्यादी अनेक गुण संपादन केलेला हा विद्यार्थी उत्तुंग भरारी मारेल याची आम्हाला खात्री होती. आम्ही शिक्षकांबद्दल आम्ही नेहमी त्याच्याबद्दल बोलायचो की हा नक्कीच काहीतरी नावारूपाला येईल, शाळेचं नाव उज्ज्वल करेल. आज त्याचा सत्कार समारंभ आहे आणि त्याचबरोबर भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचं, चेतन पंढेरे आणि अक्षय महाडिक यांचा सत्कार समारंभ आहे. खरंच त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असेच हे विद्यार्थी आहेत. असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे ह्या अक्षयनं लहानपणापासूनच सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होत गेला आणि आपल्या शाळेचं आणि आई वडिलांचं नाव त्यांनी खरंच उज्ज्वल केलं. आज त्याचं यश हे आहेच. गुरुजनांनी त्याला सहकार्य केलं. आतापर्यंत ज्या शाळेमध्ये शिकला त्या गुरुजनांनी सहकार्य केलं, अतिशय परिश्रम घेतले. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की त्याच्या या दोघी दोन्ही सत्कार मूर्तींच्या आई वडिलांचं मला इथं विशेष कौतुक करावं असं वाटतं. आज मला वाटतं चेतनचे आई वडील इथे आलेत, अक्षयचे आई वडील आलेले नाही आहेत, पण तेही माझ्या परिचयाचे आहेत आणि त्यांचा या यशामध्ये खरंच सिंहाचा वाटा आहे. कारण लहानपणापासून त्यांना संस्कार दिलेले होते आणि सहकार्य केलं होतं, त्यामुळेच ते हे यश संपादन करू शकले. आज मला इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य, त्याचा उल्लेख करावा असा वाटतो. ते वाक्य असं आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि ह्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून देव, देश आणि धर्म याविषयी यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणानं, निष्ठेनं करावं. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 46वी एक ओवी आहे पहा. यतः प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं तत् स्वकर्मणा तमभ्यस्य सिद्धिं विन्दति मानवः. गोपालकृष्णाने या श्लोकामध्ये असं सांगितले की मनुष्यानं स्वकर्मणा म्हणजे स्वतःचं कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं पार पडावं. मग अशी कर्तव्य कोणती आहेत बरं? मातृपितृसेवा, गुरुसेवा, स्वामी सेवा आणि देशसेवा. आपण ह्या देशाचे पालक आहोत, या देशाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आम्ही वकील बघा, आम्ही जेव्हा काळा कोट परिधान करतो ना, तेव्हा आमची काही कर्तव्य असतात. आलेल्या क्लायंटला योग्य न्याय देणं, त्याला मार्गदर्शन करणं आणि एवढंच नव्हे तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी काही पैशाने करायच्या नाही. आपण आपल्या समाजासाठी समाजाचं काही देणं असतो, जनसेवा करावी लागते. या उद्देशानं मी ॲडव्होकेट आहेच, त्याबरोबर मी कीर्तनाची डिग्री केली आणि माझे दोन्ही मुली, एक मुलगा इथे आलेला आहे, दुसराही मुंबईला असतो, LLM झालेला आहे, दोन्ही LLM झालेले आहेत. तर आम्ही असं ठरवलं आहे की खेडेगावातून जायचं आणि कीर्तन करायचं. ते कसं समाज प्रबोधनपर कीर्तन आणि कायदेशीर कीर्तन. दोन्ही मुलं आणि मी कीर्तन करणार, मी कीर्तन करणार आणि मुलांनी कायद्याचं ज्ञान खेडेगावातल्या मुलांनी द्यायचंय. कारण खेडेगावामध्ये अनेक अडचणी येत असतात, कौटुंबिक असतात, अत्याचार, गुन्हेगारी, मारामाऱ्या, दरोडे असे अनेक जे काही प्रसंग येतात ना, तेव्हा त्या लोकांना
न्याय कसा मिळावा हे त्यांना कीर्तनातून समाज प्रबोधन करायचं आणि कायदेशीर कीर्तन करून त्या लोकांना नाहीतरी आपल्याकडून मार्गदर्शन करायचं. फक्त जनसेवा हीच देशसेवा आणि हीच ईश्वर सेवा एवढाच त्याच्यातला उद्देश. आज मला खात्री आहे की माझे हे विद्यार्थी जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही त्यांचं ते जेव्हा कामावर रुजू होतील ना, अधिकारी म्हणून IAS अधिकारी म्हणून रुजू होतील, तेव्हा मला खात्री आहे की ते नक्कीच आपलं कर्तव्य निष्ठेनं, प्रामाणिकपणानं आणि आपल्या देशहिताच्या दृष्टीने जी सगळी कामं करणार आहे ती अतिशय पारदर्शकरित्या करतील आणि आपल्या शाळेचं, आईवडिलांचं, जिल्ह्याचं, राज्याचं, नवे नवे देशाचं नाव उज्ज्वल करतील. आणि त्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. मला या दोघांसाठी एक कवितेतल्या ओळी सार्थकच वाटतं. जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे येई जिंकून. जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे येई जिंकून. अर्पुन फुले हृदसिंहासन, अर्पुन फुले हृदसिंहासन. नित भजतो मानवतेला, तोची आपले देवाला, तोची आवडे देवाला. आज या रोडनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना अक्षयची शिक्षिका या नात्यानं मी एवढंच सांगू इच्छिते की यशस्वी जीवनासाठी तुम्ही एवढंच करा की आई वडील आणि गुरुजन यांचा आदर्श घ्या. आणि आज ह्या ज्या कोण सत्कार मुलगी आहेत ना, त्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वागा. आता तुमचं कर्तव्य काय, विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय, तर आपला अभ्यास प्रामाणिकपणे करणं, निष्ठेनं करणं, शिक्षकांच्या आज्ञा पाळणं आणि ते तुम्ही कर्तव्य निष्ठेनं पार पडला की तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुम्ही काही भविष्यामध्ये या शाळेचे विद्यार्थी यांच्यामधूनच IPS, IAS अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी त्यांनाही खूप शुभेच्छा देते आणि भरभरून आशीर्वाद देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. So my name is Akshay Mahade, honorable members of guests, also Chetan, my friend, who has cleared UPSC this year with me. His parents, I welcome them home because it's my home. So we welcome them to KED. And also Master Madam, who is my teacher, and all the teachers we present here, and all the students. Hello everyone. So मी आणि चेतन दोघांनी असं ठरवलं की दोघं वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणार आहोत. म्हणजे तो स्टुडंट लाईफवरती बोलणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण UPSCच्या एक्झाम्सची माहिती देणार आहे. ठीक आहे, जेणेकरून दोघांचं बोलणं डिफरंट राहील आणि तुम्ही इथून घेऊन जाताना काहीतरी वेगळ्या गोष्टी घेऊन जा. सो मी तुम्हाला UPSC एक्झाम काय असते, त्याचा पॅटर्न काय असतो, सो इंग्लिश आणि मराठी बोथ लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगेन आणि त्याच्यानंतर मग चेतन सर तुम्हाला त्यांच्या दृष्टीने मार्गदर्शन करेल. So let's start about UPSC. What is UPSC? The full form of UPSC is Union Public Service Commission. What is Union Public Service Commission? It is a recruitment body. It recruits certain number of persons, certain number of people for certain job. So every year there are certain number of vacancies. Consider when we gave the examination, there were 712 vacancies in 2021. So for those 721 posts, exam is conducted and that exam is all India level. Okay, so every student which is qualified, like the degree is minimum qualification, who is 21 years of age can give this examination. So it is conducted all India level. So for that exam, around 10 lakh competition is there. So 10 lakh people fill the form and give this examination. So UPSC examination is divided into 3 phases. The first phase is prelims examination, then mains examination and then interview phase.
The prelims examination is MCQ or objective type of question. There are two papers in prelims stage. There is one is general studies and other is CSAT. What is CSAT? Anyone does know? The CSAT is aptitude. Like when we solve the questions of comprehension, passage, that even when you are giving JEE or NEET, you must have been, their scholarship exam, NTC exam. त्याच्यामध्ये तुम्हाला असतं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. So those questions are asked in CSAT, that is qualifying paper. So out of 200, you have to score 66. Okay, if you are scoring 66 marks in that paper, you are qualified for paper 2. In paper 1, it is a general studies 1 paper. In general studies paper, there are different subjects. आता तुम्हाला सगळं सब्जेक्टची नावं सांगणार नाही कारण तुम्ही जो नाव आहे तुम्हाला टेक्निकॅलिटी मध्ये घेऊन जाणार नाही पण तुम्हाला एक सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो की तुम्ही जे आता सब्जेक्ट्स शिकताय हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमी असेल एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक अँड 2 to 3 न्यूजपेपर्स म्हणजे करंट अफेअर्स मध्ये काय चाललंय फॉर एक्झाम्पल रिसेंटली ग्रीन हायड्रोजन समथिंग वॉज देयर वॉज मेन्शन्ड इन न्यूजपेपर सो त्याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो की ग्रीन हायड्रोजन काय electric vehicles are the use for so what are the challenges of electric vehicles or which are the metals used for electric vehicles that battery मध्ये काय यूज करू शकतो या टाइपचे क्वेश्चन मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स जनरल स्टडीज मध्ये असतात सो प्लीज फेस दिस फेज 1 multiple choice questions out of those which I told that 10 lakh people around 10 lakh people fill the form for first page so ते स्टुडंट्स जो एक्झाम देतात त्याच्यानंतर मग फॉर मेन्स एक्झामिनेशन इज थेरी पेपर प्रिलिम्स इज मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स सेकंड स्टेज इज मेन्स एक्झामिनेशन इज थेरी पेपर्स so for that paper out of those 10 lakh students in our time around 9,286 some students were selected for mains so 9,286 students were selected for mains examination so या मेन्स मध्ये आता ही जी 9,286 मुलं आहेत ही मेन्स एक्झामिनेशन देतात सो फॉर मेन्स एक्झामिनेशन देयर आर टोटल 7 पेपर्स अँड 2 क्वालिफिकेशन पेपर 7 पेपर्स कोणते आहेत तर फर्स्ट इज एसी त्याच्यानंतर 4 जनरल स्टडीजचे पेपर असतात जीएस 1 2 3 अँड 4 आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला यूपीएससी एक चॉईस देते सो यूपीएससी गिव्स यू चॉईस टू सिलेक्ट वन ऑफ द ऑप्शनल सब्जेक्ट व्हॉट इज ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट हा असा तुम्हाला चूज करावा लागतो टोटल काहीतरी 51 चॉईसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट चूज करावा लागतो जो तुम्हाला कोणताही असेल त्या 51 मध्ये फॉर एक्झाम्पल मराठी लिटरेचर आहे उर्दू लिटरेचर आहे पाली लिटरेचर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे मॅथमॅटिक्स आहे इकॉनॉमिक्स असेल सोशोलॉजी अँथ्रोपॉलॉजी आहे पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शनल चूज करावा लागतो सो जनरल स्टडीजचे 4 पेपर्स एसीचा एक पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर्स असे टोटल 70-50 मार्क्सची एक्झाम्स ही मेन्स एक्झाम कंडक्ट केली जाते सो 70-50 मार्क्स इज मेन्स एक्झामिनेशन प्लस 1 रिजनल लँग्वेज पेपर आता माझी रिजनल लँग्वेज मराठी सो एक मराठीचा पेपर जो 300 मार्क्स असतो so Marathi language paper is 300 marks out of that 300 marks we have to score 75 marks only म्हणजे एकदा तुम्ही 75 मार्क्स त्याच्यातून घेतले तर तुम्ही तो क्वालिफाय करू शकता that Marathi paper and other is English language paper so these 2 papers are for qualification and other 7 papers I mentioned earlier these are compulsory paper आणि त्याच्यानुसार मग तुमची रँक आहे समजलं फर्स्ट इज प्रिलिम्स सेकंड मेन्स so these 9,286 students will give mains examination for mains examination our center was in Mumbai so we go to Mumbai there we have to give this paper so 7 January to 16 January 2022 the mains examination was conducted so in that mains examination out of those 9,286 students around 1,800 students are selected for interview which is the last phase of the examination out of 9,286 students 1,800 students are selected for interview ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो सो इंटरव्ह्यू साठी 1800 मुलं अराउंड सिलेक्ट केली जातात सो या 1800 मुलांचा इंटरव्ह्यू जो आहे हा न्यू दिल्लीला टोलपुरामध्ये यूपीएससी कमिशन आहे ते यूपीएससी कमिशनच्या बिल्डिंग मध्ये घेतला जातो सो जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामिनेशन क्वालिफाय करता हा जो 1800 मुलांचा इंटरव्ह्यू आहे सो या वर्षी 5 एप्रिल ते 26 मे या ड्युरेशन मध्ये हे इंटरव्ह्यूज घेतले गेले होते तर माझा इंटरव्ह्यू 11 एप्रिलला आला होता म्हणजे स्टार्टिंगच्याच वीक मध्ये होता इंटरव्ह्यू माझा
सो या ज्या 1800 मुलांचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्याच्यातून मग मेन्स एक्झामिनेशनचे 70-50 मार्क्स. सो 70-50 मार्क्स मेन्स एक्झामिनेशन कॅरीज अँड 275 मार्क्स इंटरव्ह्यू कॅरीज. सो 70-50 मार्क्स प्लस 275 मार्क्स. This total, so these total, combined total of each and every candidate who are selected for interview is added into the final mark sheet of the candidate. So हे जे मार्क्स आहेत त्याच्यातून मग एक शेवटची रँक येते. सो तुम्ही आता जे बघताय की मुलं सिलेक्ट झालेली आहेत. सो दोज हू आर सिलेक्टेड यू आर सीइंग राईट नाउ इन न्यूजपेपर्स वगैरे. So out of those 1800, these 685 students were selected right now. 38 May ला जो रिझल्ट आला, ही 685 स्टुडंट सिलेक्ट झाले, ते 1800 मधून सिलेक्ट झाले. सो ही टोटल अशी फिल्टरेशन, ज्याला आपण फिल्टर प्रोसेस म्हणतो, ही अशी UPSC कंडक्ट करते जी जनरली 1 year पर्यंत चालते. सो आउट ऑफ दोज 10 lakh, these last 685 students are selected. आणि त्याच्यामध्ये मग 212 मी आहे. ही UPSC ची एक्झाम झाली. So this is the pattern of the UPSC examination. So UPSC मध्ये जर तुम्हाला मी सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक माझा फक्त UPSC ची जर्नी तुमच्यासोबत शेअर करतो. सो माझं UPSC चं प्रिपरेशन हे 4 जुलै 2019 ला स्टार्ट झालं. म्हणजे I started my preparation on 4th July 2019. That was the first day I studied for UPSC. Then I moved to Delhi. There I joined 2 classes, but due to corona pandemic I had to return back to Khed. सो त्याच्यानंतर मग मी खेडमधूनच प्रिपरेशन केलं होतं. म्हणजे पहिला अटेम्प्ट जो ऑक्टोबर 2020 ला झाला होता. सो मी फर्स्ट अटेम्प्ट आय गेव इट फ्रॉम खेड ओनली. त्याच्यामध्ये मला अनफॉर्च्युनेटली 0.66 नी माझी प्रिलिम्स फेल झाला होता मी. I got 91.86 in that attempt and the general cutoff was 92.51. So I failed my first prelims in 2020. Then I moved to Nehru. I have flagged my flag there. So there is my library. So I studied there. So because I had my engineering background, I had done my BE mechanical from Father Evans Vashi. So that is my actually hometown. So मी तिथे जाऊन प्रिपरेशन केलं नेरूळला. मग ते पुढचं प्रिपरेशन सेकंड अटेम्प्टचं प्रिपरेशन मग कधी नेरूळला असायचं तर कधी खेडला असायचं, येऊन जाऊन प्रिपरेशन चालायचं माझं. सो सेकंड अटेम्प्ट जो झाला तो ऑक्टोबर 2021 ला झाला. फॉर्च्युनेटली प्रिलिम्स क्लिअर झालं. देन आय अगेन मूव्ह बॅक टू खेड. म्हणजे जे मेन्सचं प्रिपरेशन आहे. सो मेन्सचं प्रिपरेशन मी पूर्णपणे खेडमध्ये बसून केलेलं आहे. म्हणजे माझा जो आता बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे त्याच्या समोरची एक रूम मी भाड्याने घेतली होती आणि त्या रूममध्येच मी राहायचो आणि फक्त जेवण आणि अंघोळपुरती घरी जायचो. बाकी मी तिथेच बसून प्रिपरेशन केलेलं आहे. सो मेन्स एक्झामिनेशन आय स्टडीड फ्रॉम खेड होती आणि त्याच्यानंतर मग एक्झामिनेशनसाठी मुंबईला गेलो होतो. सो मेन्सचं प्रिपरेशन मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूला मी दिल्लीला गेलो होतो मॉक इंटरव्ह्यूसाठी. सो अराउंड माझा 11 एप्रिल इंटरव्ह्यू होता. 6 to 7 इंटरव्ह्यूज आय गेव. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स शेअर करतो. द चेअरमन वॉज प्रोफेसर पॅनल वॉज देअर. कारण कसं असतं की 1800 मुलांचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो तर प्रत्येक जण एकाचा इंटरव्ह्यू घेऊ नाही शकत ना. मग तिथे 5 ते 6 पॅनल्स असतात. मग ते एकेका पॅनलकडे आम्हाला जायचं असतं. म्हणजे काही आता माझं पॅनल वेगळं होतं, चेतनचं पॅनल वेगळं होतं. सो प्रत्येकाचं पॅनल वेगळं असतं. सो माझं पॅनल चौबेसरांचं पॅनल होतं. सो चौबेसर इज एक्स सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. म्हणजे त्यांचा जर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स बघितला तर तो 42 वर्षाचा होतो आणि त्याचं जर तुम्ही उलटा केलं तर ते माझं वय होतं. सो इतकं त्यांचा तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असतो आणि ते इतके एक्सपर्ट असतात की इन जजिंग पर्सनॅलिटी ऑफ अदर्स. सो माझा इंटरव्ह्यू हा आफ्टरनून सेशनमध्ये होता. सो तिथे गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो पॅनल कसं असतं की एक चेअरमन समोर बसलेले असतं. या साईडला एक मेंबर असतो, या साईडला असतो, या साईडला आणि या साईडला. असे टोटल 5 मेंबर पॅनल होतं. आणि जनरली कसं असतं की असं म्हणतात की लेफ्ट किंवा राईटमध्ये जे बसलेले असतात ते सायकोलॉजिस्ट असतात. बिकॉज द पर्सन सिटिंग राईट लेफ्ट टू मी वॉज कॉन्स्टंटली लुकिंग ॲट माय फीट. म्हणजे पाय कायच करत होतं ते मला कळत होतं की हे माझे मुवमेंट्स चेक करतात. सो त्याच्यानंतर माझे जनरल तुम्हाला 2-3 क्वेश्चन सांगतो तर जास्त काही विचारत सांगत नाही तुम्हाला. मला बेसिक प्रश्न म्हणजे टॅप. व्हॉट इज टॅप? तर तुम्हाला जसं की तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यू जाता किंवा कुठल्याही आता तुम्ही स्वतःसोबत प्रत्येकाचा एक बायोडेटा असतो. प्रत्येकाचा एक बायोडेटा आपण रेझ्युमे म्हणतो. तसाच एक आमचा एक डॅप असतो ज्याच्यामध्ये आमची सगळी माहिती दिलेली असते. सो त्या डॅपमधून मला बरेचसे प्रश्न विचारले गेले होते. इव्हन मला रत्नागिरी फेमस करण्यासाठी म्हणजे व्हॉट इज रत्नागिरी फेमस फॉर तर आपला हापूस आंबा असेल किंवा आपला गणपतीपुळे असेल बरंच काही डेव्हलपमेंट योग असेल महर्षी कर्वे हे सगळे आपल्या रत्नागिरी विषय. सो याबाबत पण मला प्रश्न विचारले गेले होते की रत्नागिरी फेमस करण्यासाठी व्हॉट आर द चॅलेंजेस इन रत्नागिरी.
त्याच्यानंतर मग माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे व्हॉट आर द चॅलेंजेस ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स, व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज अँड हाऊ इलेक्ट्रिक व्हेकल्स शुड बी इंट्रोड्यूस्ड इन इंडिया, शुड बी फेज आउट पेट्रोल अँड डिझेल व्हेकल्स डिरेक्टली, और कारण की फेज वाईज ट्रान्झिशन करायला पाहिजे. तर माझ्या डॅफमध्ये मी विपश्यना करतो, मेडिटेशन मी फॉलो करतो जनरली. सो विपश्यना कोणी करायला पाहिजे, लाईक विपश्यनाचा इम्पॅक्ट तुमच्या माइंडवर काय होतो, इवन हाऊ यू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम फॉल्स गॉड्स और फॉल्स गुरुज, हा एक क्वेश्चन होता. आणि त्याच्यानंतर मग कसं असतं, जनरली आपल्याला UPSC बाबत 3 ते 4 सर्व्हिस माहिती आहेत. कारण का जनरली असं असतं की UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनला लोक IAS एक्झामिनेशन म्हणून म्हणतात. सो ॲक्च्युली तसं नसून टोटल 19 सर्व्हिस पेपर्स आम्हाला द्यायचा असतो. सो UPSC एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला एक टोटल 19 सर्व्हिस असतात. आपल्याला फक्त इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आणि कस्टम्स अँड IT एवढंच माहिती असतं. बट त्याच्यानंतर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे, इंडियन ट्रेड सर्व्हिस, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे, इंडियन डिफेन्स अकाउंट आहे, इंडियन डिफेन्स स्टेट सर्व्हिस आहे. या साऱ्या खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत ज्या आपल्याला अजून माहिती नसतं. सो या सर्व्हिसेस पण आम्हाला प्रेफरन्स वाईज द्यायचा असतो. सो त्या सर्व्हिस प्रेफरन्सवरती एक क्वेश्चन होता की व्हॉट इज युअर सर्व्हिस प्रेफरन्स, टेल अस अबाउट युअर 5 सर्व्हिस प्रेफरन्स. कारण कसं होतं जनरली पेशंट इतकं असतं की सर्व्हिस प्रेफरन्स विसरून जातो स्वतःचा आपण. सो तो मला विचारला गेला होता. आणि लास्ट क्वेश्चन वॉज आस्क्ड बाय छोटे सर वॉज, इज देयर एनीथिंग यू वॉन्ट टू डिस्कस, म्हणजे तुम्हाला काही सांगायचं आहे का, हा एक सिंपल प्रश्न होता. सो आय टॉक अबाउट विपश्यना अँड माय इंटरव्ह्यू वॉज ओव्हर इन विदिन 25 मिनिट्स. सो इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स चांगला होता, पण अनफॉर्च्युनेटली मार्क्स कमी आहेत. तो वेगळा भाग आहे, पण इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता. कारण ते जेव्हा आपण त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जातो, म्हणजे खेडसारख्या ठिकाणी उठून ते दिल्लीमध्ये जाण्याची जर्नी, जेव्हा तुम्ही इंटरच्या पॅनलमध्ये एंट्री करत असताना तो पूर्ण प्रवास आठवतो की आपण इथून आलेलं डायरेक्ट न्यू दिल्लीपर्यंत पोहोचलेलो असतो. सो तो प्रवास एक फ्लॅशबॅक करून जातो. त्याच्यानंतर मला तुम्हाला एवढं सांगायचं की UPSC एक्झामिनेशन असेल, MPSC असेल, JEE असेल, NEET असेल, नाउ यू आर प्रिपेअरिंग फॉर JEE and NEET एक्झामिनेशन. These are also all India examinations. मी स्वतः मी माझ्या वेळी JEE जस्ट आली होती. सो आय वॉज क्वालिफाईड फॉर JEE मेन्स ऑल्सो. बट मी तुम्हाला इतकं सांगायचं की कॉम्पिटेटिव्ह माइंड तुम्हाला डेव्हलप करण्याची गरज आहे आतापासून. कारण का कसं असतं की एव्हरीवन हॅज देअर ओन स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. असं कधीच होत नाही की प्रत्येकाची स्ट्रेंथ पण वेगळी, प्रत्येकाची विकनेस वेगळी. जो एक वन साइज फिट्स ऑल अप्रोच म्हणतो आपण, तो आपण फॉलो करणं गरजेचं नाही. प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या विकनेस वेगळ्या आहेत, प्रत्येकाने आपापल्या विकनेसवरती काम करणं गरजेचं आहे. आता जनरली असं वाटलं होतं की 10th and 12th बोर्डचे एक्झाम्सचे आपण मार्क्स बघितले तर कोकणाचा टक्का तुम्हाला खूप जास्त सापडेल, राईट. बट इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स जेव्हा ऑल इंडिया एक्झामिनेशनची बारी येते तेव्हा कोकणाचा टक्का हा खूप आपल्याला कमी दिसतो, इव्हन निग्लिजिबल असतो. कारण ईस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्राला जर आपण कम्पेअर केलं आणि आपल्याकडचा कोकणाचा भाग बघितला तर कोकणामध्ये आपल्याला खूप टक्का कमी मिळतो. याचा अर्थ हा होत नाही की आपल्याकडे टॅलेंटची कमी, आपल्याकडे 2 गोष्टींची कमी, एक तर गायडन्स आणि अवेअरनेस. गायडन्स आणि अवेअरनेसची कमी का आहे, कारण का आपल्याला माहिती नाही की नक्की जगात काय सगळे देशात अजून काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी अवेलेबल आहेत. तर ते आपलं काम आहे की जसं की आपल्याला गुगल असेल, युट्यूब असेल, तर ते तुमचं काम आहे की आता जाऊन तुम्ही सर्च करणं. कारण का UPSC करणं हे मला 4थी पासून माहिती होती की मला UPSC करायची. भले मी अभ्यास 2019 ला चालू केला असेल, पण माझं एक मेंटल प्रिपरेशन हे 4थी पासून होतं. माझी आई जिल्हा परिषदेची शिक्षिका आहे, माझे वडील ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये आहेत. सो त्या दोघांनी माझ्या डोक्यात लहानपणापासून एक गोष्ट टाकली होती की UPSC नावाचं काहीतरी असतं. पण त्याच्यानंतर मग कसं होतं की आफ्टर 4th स्टँडर्ड आय स्टार्टेड लुकिंग फॉर व्हेरियस अपॉर्च्युनिटीज ऑफ ही जी UPSC एक्झामिनेशन आहे की व्हॉट दिस UPSC एक्झामिनेशन जॉब प्रोफाईल, देयर इज अ जॉब प्रोफाईल ऑफ UPSC दॅट इट प्रोव्हाइड्स अस. व्हॉट जॉब प्रोफाईल इज, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय, या सर्वांचा जो स्टडी आहे तो लहानपणापासून असं गुगलवर करत करायचो. आणि त्याच्यानंतर मग मी प्रिपरेशन 2019 ला चालू केलं होतं. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज दॅट की यू शुड हॅव अ गोल. म्हणजे तुम्हाला एक लॉंग टर्म मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की आफ्टर 4 to 5 years किंवा 6 years की तुम्ही स्वतःला कुठे बघणार आहात. कारण का मी जनरली स्वतः असं इमॅजिन करायचो की काहीतरी UPSC पास झालं आणि अशी स्पीच देत फिरतोय. सो ते आधी मी स्वतःला इमॅजिन करायचो, पण ते कसं होतं की एक असतं की त्याला म्हणतो आपण की एक डेस्टिनी असते आणि ती तुम्हाला तिकडे घेऊन जाते. सो हॅव अ गोल अँड चेस इट. तुम्ही त्या गोलला जर तुम्हाला नाही मिळालं, नथिंग, इट्स फाईन. बट तुम्हाला एक गोल असलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही हार्डवर्क केलं पाहिजे. सो 3 things I believe, like self-belief, persistence and consistency. These 3 things are very important in your life. कारण का तुम्ही आता ज्या एजमध्ये आहात ना, त्या एजमध्ये तुम्हाला एक लाईफमध्ये डिरेक्शन मिळणार आहे आणि ती डिरेक्शन तुम्हाला पुढे घेऊन जाणार. कारण का बघा, मी पण याच एरियात वावरलेलो आहे.
मी पण खेड्यामध्ये जातो, मी तुमच्यासारखाच इथेच होतो. मी जर करू शकतो, इव्हन माझं 8वी पर्यंतचं जे माध्यम आहे ते मराठीमध्ये तुमच्या शाळेतून शिकलेलं आहे. माझं म्हणजे मॅडमने सांगितलं की 8वी पर्यंत मी मराठीमध्ये होतो, त्याच्यानंतर मग सेमी इंग्लिशकडे शिफ्ट झालो. सो इव्हन 12वी पर्यंत पण मी खेडमधूनच सगळं शिक्षण घेतलं. सो मी पण इथेच वापरलेलो आहे, मी पण तुमच्यासारखाच खाली बसलो होतो, तुमच्यासारखाच तुमच्यामध्येच होतो. सो जर मी ही गोष्ट करू शकतो तर तुम्हीही केलीच पाहिजे. हे झालं सगळं तुमच्यावर सांगा. आणि यानंतर मला इतकं सांगायचं की मी जसं तुम्हाला बोललो की देर इज लॅक ऑफ गायडन्स अँड अवेअरनेस इन आवर एरिया. सो चेतन आणि मी दोघांकडून तुम्हाला इतकं सांगणार असेल की आमच्या लोकांची जबाबदारी असेल की आपल्या कोकणातून मुले UPSC एक्झामिनेशन्स मध्ये कसे पुढे येतील. कारण का हे आमचं एक दायित्व आम्ही समजतो की जसं की आम्हाला गायडन्सची कमी होती किंवा आम्हाला कोण असं नव्हतं, जसे की माझा एक सिनियर आहे प्रथमेश राजेशिर्के म्हणून, तो असेल, मी असेल, चेतन असेल, तर तुम्हाला इतकं सांगणार असेल की आमच्या दोघांची जबाबदारी आहे की कोकणातून आमचा टक्का कसा वाढेल UPSC एक्झामिनेशनकडे. सो आम्ही दोघं या गोष्टीमध्ये एक प्रयत्न करूच की नक्की आपल्याला काय काय करता येईल. कारण का कसं होतं की आपल्याला टॅलेंट कमी, फक्त आपल्याला एक मार्ग दाखवायचा आणि तो आम्ही मार्ग नक्की दाखवतो. या सर्वांनी मला इथे बोलवलं. सो थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी टू ऑल रोटरी मेंबर्स, ऑनरेबल मेंबर्स. मी तुम्हाला रोटरीची माझी आठवण सांगतो. 5th स्टँडर्डमध्ये आणि 7th स्टँडर्डमध्ये, 5th and 7th स्टँडर्डमध्ये रोटरीमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा अरेंज करतो आपण. सो तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये दोन्ही वर्षी 20 तालुक्यात पहिला होतो. 5th स्टँडर्ड 7th स्टँडर्डला मी इथेच होतो, इथेच पार्टिसिपेट करायला आलो होतो आणि मी आता स्पीच द्यायला आलेलो आहे. सो ही एक जर्नी आहे, त्याला पण असं म्हणू शकतो. सर्वांनी इथे मला बोलवलं, ऑनरेबल मेंबर्स, चेतनचे आई वडील, चेतनचे सर्व कुटुंबीय आणि सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, त्या सर्वांचे धन्यवाद. आणि याच्यानंतर चेतन सर बोलतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काही डाऊट्स असतील, इफ यू हॅव एनी डाऊट आस्क अस, वी विल वेट. ओके, थँक्यू. Good afternoon, everyone. It's almost 12:30, but I will keep it short and crisp. But first of all, thank you, Akshay sir, for sharing his memorable journey with all of us. And first of all, let me thank Rotary English Medium School for giving me an opportunity to come before you, to present my thoughts before you, and also for felicitating me and my parents and my family. So thank you so much to the Rotary English Medium School. I will also talk in both English and Marathi so that I can comfortably share my experiences with you, and also you guys can relate and establish an engage with me. तर थोडेसे आपण गप्पा मारूया. सगळ्यात आधी one thing I noticed that when sir was reciting our academic background, Akshay was topper in 10, I was topper in 12, I scored 19% in 10. Many of you were shocked. बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या. तर सगळ्यात आधी UPSC, MPSC, IAS, IPS अशा होणाऱ्या ऑफिसरबद्दल एक असा भ्रम असतं की हे तर अलगच लेवल आहेत. All of these are born differently, they study differently and they go for extraordinary posts. तर मला हे सांगायला आवडेल की this is a myth, एक भ्रम आहे. बऱ्याचदा जेव्हा मी शाळेत असायचो तेव्हा असे कार्यक्रम असायचे, they used to be felicitations, they used to be toppers, every year SSC toppers. आता SSCचा रिझल्ट आहे 1 वाजता. So there will be toppers, there will be felicitations. What people feel, the persons who are like not that topper, ज्यांना टॉपर 95% असेल, 75, 80, 70, 60च्या रेंजमध्ये असतात, मागे कुठे बसायचं आणि आता हे तर काय बाबा हे अलगच असतात. हे अभ्यासात 10, 15, 20 तास करत असतील, त्यांना सोन्याच्या चमच्यातून भरवलं जातं, त्यांना खूप जास्ती कळतं आणि हे जास्ती मार्क्स पडतात. मला कधी काही असंच वाटायचं. तर माझं स्टुडंट लाईफ एक्सपिरियन्स आय शेअर विथ यू. I was admitted into Secretariat Convent High School, as sir told. So in that convent school, all the dignitaries of Ratnagiri, like even the daughters of collectors, the superintendents of police, the respected engineers, doctors, they were very prestigious people in Ratnagiri whose students were studying with me. So I was from a middle class background. My father was in police department, so I was admitted with them. I used to feel that children, they are born differently. I think I am not that, or I am an ordinary student. But this was the beginning of my student life. जसा प्रवास सुरू झाला, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पुस्तकी ज्ञान ह्याच्यात मला फारशी काही आवड नव्हती. सांगायचं असं होतं की मला असं वाटतं की क्लासरूममध्ये lectures are going on, teachers come, teachers go, periods are coming on, there is a recess, there is extra activities. So in all those kind of things, I used to be interested in doing things differently. For example,
when there is a science lecture, I used to study for science for half an hour, and I used to go out to play. Things were that I was a backbencher, to be frank. I was not the topper among who is always sits in first bench, सगळ्या शिक्षकांचा लाडका, you have to talk in this examination. I was not that kind of student. I used to sit on the last bench, आणि शाळेची घंटी वाजली की सगळ्यात पहिला बाहेर पडणारा विद्यार्थी मी होतो. तर असे माझे छंद हे वेगळे होते. मला पुस्तकी ज्ञान वाटेच इम्पॉर्टंट आहे, पण एका शालेय जीवनात when the student starts to student life from first, things are also important. The things beyond books are also that important. Akshay told there is a selection process of personality development. Informally त्याला इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं, पण इंटरव्ह्यू नसतो. तो असतो तुमचं व्यक्तिमत्व पडताळणी, की यू ॲज अ पर्सन आर यू दॅट कॅपेबल. आणि पर्सनॅलिटीला फक्त अभ्यास हा फरक नसतो. अभ्यास हा फक्त एक अंग झाला, एक भाग झाला. असे खूप सारे भाग एका व्यक्तिमत्वाला, एका पर्सनॅलिटीला असतात. तर शाळेमध्ये इन स्कूल डेज आय यूज्ड टू गो आउट, आय यूज्ड टू प्ले. Whenever there used to be extracurricular activities like skit competition, dancing, singing, these kind of things, so I used to go and participate. Then I used to not worry कि अभ्यासाचं काय. I used to manage my studies. I was a good student. I was a sincere student rather, I would say. Not good student, but I was a sincere student. So in this student life, I want to tell you that explore. See, personality is like a video game. Like your attributes to your personality. एक आपल्या व्हिडिओ गेममध्ये तुम्ही काही खेळ असतात, तुमचं जनरेशन आता व्हॉट्सअप जनरेशन आहे. तर आमच्या वेळेला व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. म्हणजे जेव्हा आम्ही 9th and 11th होतो, तर nowadays there are video games. So you will see that in the video game we add attributes to your skill. So in this age, your prime job is to add attributes. Go and play. Observe your things. Observation is the highest skill of a personality. I would like to tell you that in my interview as in my personality test rather, I would say I was asked a question. Chetan, you come from Wandoe. Wandoe is the name of my village. It is in Devur, Taluka of Ratnagiri district. What is the specialty of your village? This was the question I was asked. Now this particular question I have not read in any of my book, right? Many of the questions in life you won't get its answer from the books, but rather from observation. So I was asked, what is the specialty of your village, Wandoe? So I thought for a few seconds, like I have not read it anywhere, but I thought what I have observed in my entire life. So I used to go to my village in every festival like Ganpati and Holi festival. So I thought for a second and I gave an answer की शिमगा. कोकणमध्ये शिमगा फार तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर माझ्या गावाचा शिमगा हा फार मोठा मानला जातो आमच्या परिसरात. So I answered them that the Holi festival of my village is the specialty of my village in my area. So they were like, okay. What they tried to handle, they were not interested in knowing what was the specialty of my village. त्यांना काय करायचं, ते तसे दिल्लीला बसतात. What they wanted to find out how the student, how observant he is. So observation as a skill, I would like to say, was developed in me in my childhood days. The prime reason was that I was active in studies and also in extracurricular activities. Like I can see these children roaming out and saying, go and explore yourself, I would like to say. The second thing, I also want to tell you that 3 phases of my student life. As I पहिली दुसरीपासून जसं शिक्षण सुरू झालं, नंतर असं कळलं की स्कॉलरशिपची परीक्षा असतात. 4th असते, 7th, आता मला वाटतं 8th झाल्या, NTSC, गणित वगैरे त्याच्यावर मॅथमॅटिक्स, सायन्स असेल. अशा वेगवेगळ्या परीक्षा मला फार इंटरेस्ट असायचा. युनिट टेस्टमध्ये थोडे मार्क्स कमी जास्त झालेले चालतात, पण स्पर्धा परीक्षेची आवड ही ह्या वयाला लागते. त्याचं कारण असं असतं की स्पर्धा ही फक्त आपल्या क्लासरूममध्ये नसते मित्रांनो. मेनी ऑफ यू माइट बी द सेम डिव्हिजन. एक डिव्हिजनमध्ये कॉम्पिटिशन असते. क्लासचा टॉपर कोण? मेनी ऑफ यू माइट हॅव एक्सपिरियन्स्ड इट. दॅट वॉज दी रियालिटी ऑफ माय स्कूल. क्लासच्या टॉपरला जास्त असायचं, पण मला असं वाटतं की स्पर्धा ही क्लासरूमच्या बाहेर, चार भिंतीच्या बाहेर, तालुक्या लेवल असेल, देशाच्या लेवलला, महाराष्ट्राच्या लेवल असेल, तिथं पण आपण थोडं आपलं बघितलं पाहिजे की आपल्याला तिथपर्यंत तिथे देत आहे. So I used to participate in those extra curricular activities and extra examinations. So in those days I participated in scholarship. I used to try. Not that I was that brilliant student that I would clear each and every examination, but I used to try. Actually झालं कसं, मनात की भीती, स्पर्धा परीक्षा असतील, वेगळ्या परीक्षा असतील, कॉम्पिटिशन ॲट अ लार्ज. कॉम्पिटिशन म्हटलं की बऱ्याच लोकांचं घाबरतं. UPSCला आम्ही 10,65,000 मुलांनी 10,60,000 children had applied for the UPSC examination for 750 posts. Out of 10,60,000, only 750 students were selected. So this is the level of competition that we face, and you guys will also face in your future. But the competition as a thing is not to be afraid of. And याची सवय कुठे तुम्हाला यावयात लागली पाहिजे. आणि ती मी माझ्या स्टुडंट लाईफमध्ये लावून घेतली.
येत्या परीक्षेला अप्लाय करायचं. यश अपयश हा पुढचा भाग असतो. यश मिळतच आहे, एका शास्त्रज्ञ नसते. तिथे हे दिले की एक रिस्क घेतलेलं आहे. इफ यू विन यू कॅन गेट अँड इफ यू लूज यू कॅन गेट. ही फक्त वाक्य नाही आहे, हा आमचा एक्सपिरियन्स आहे. अक्षयला सुद्धा वेळ मिळाला नाही, पण तुम्ही ते सांगेल हे जी सगळी आहेत ना कोट्स, दिस आर नॉट द स्टेटमेंट्स. तुम्हाला ह्या वयात त्याचा अर्थ तितका कळणार नाही, पण जसं जसं तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाल प्रत्येक शब्दाचा अर्थ हा तितकाच गहन आहे. तर मग ही भीती घालवण्यासाठी मी या सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट करायचो, स्वच्छंद खेळायचो, खेळात सुद्धा करायचो. अगदी 11 तसं मग 10वीला 99% मिळाले. आणि मला एक सांगायला वाटेल की मी काही टॉपर विद्यार्थी नाही आहे. म्हणजे शाळेत असं आमच्याकडे पहिल्या तीननंतर मी चौथा, तर मी पहिल्या तीनात तर इतकं काही नसायचं. 4था, 5वा, 6वा माझा नंबर फिक्स. पण झालं कसं की सिन्सिअरिटी कशी इम्पॉर्टंट गोष्ट असते ॲडव्हर्टाईजमध्ये. 10 SSC फॉर इम्पॉर्टंट स्टेप असते आपल्या लाईफमध्ये. तर माझं एकच एम असायचं, आपला एकच गोल आहे की त्यांच्या फायनल बोर्डच्या परीक्षेमध्ये मला फक्त टॉप करायचं आहे. बाकी मग युनिट टेस्ट वगैरे यांच्याकडे थोडा दुरुस्त असला तरी मी माझं एक्स्ट्रा करिक्युलर सुद्धा स्ट्रॉंग करेन की माझी पर्सनॅलिटी रिलेटिव्हली फार जास्त डेव्हलप असेल. फक्त स्टडीज नाही तर सगळ्या फील्डमध्ये. तर मी 10th बोर्डला टार्गेट केलं आणि 10th बोर्डमध्ये 99% म्हणजे माझ्या स्कूलमध्ये सेकंड आणि तालुक्यात सुद्धा रँकिंगमध्ये आणि विद्यार्थी रँकिंगमध्ये आले. तर असं मी तयारी सुरू केली. त्यानंतर 11th 12th एक टप्पा आणि 9th 10th आणि 11th मुलं इथे आहेत. तर 11th कसं झालं, अभ्यंतरपूर्वी जुने काही ॲडमिशन झालं. रत्नागिरीसाठी हुशार मुलं रत्नागिरी जे तालुक्यातली, बाकी खेड शिकवण जिथे जसं पण रत्नागिरी तालुक्यात तिकडे जाण्याचे जवळचं कॉलेज आहे. असं कळलं की मला 99 होते, माझ्या बाजूला 99.5 होते, पुढच्याला 100 होते, मागच्याला 98.5 होते. थिंग्स गो दॅट बाय. म्हणजे असं वाटतं की सगळे एकदा आपली कॉम्पिटिशन एका क्लासरूमच्या बाहेर येऊन जेव्हा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या हुशार मुलांशी होते तेव्हा तुमचा जो बघायचा नसतो तो वाढतो. 11thला असंच काहीसं मी एक्सपिरियन्स केलं की आपण इथे नाही आहोत, आपल्याबरोबर अजून अशी खूप मुलं आहेत जे आपल्यासारखे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तिथे पुढे आहेत. त्यांचं ब्रिलियंट ॲनालिसिस आहे. असा मी 11thचा माझा प्रवास सुरू झाला. पण मग इथे टर्निंग पॉईंट कायचा कसं असतो, 10th पर्यंत सगळं ठीक असतं. तुमच्याकडे तुमचे पॅरेंट्स असतात, टीचर्स असतात, जे वैयक्तिकरित्या तुमच्याकडे लक्ष देऊ शकतात. बट इन कॉलेज थिंग्स आर सच दॅट नो वन हॅज दॅट पर्सनल इंटरेस्ट इन यू. टीचर्स हॅव लॉट्स अँड लॉट्स ऑफ स्टुडंट्स टू गाईड टू टीच. पॅरेंट्स आर ऑल्सो लाईक चिल्ड्रन डिमांड इंडिपेंडन्स. आजकालची मुलांना थोडं फ्रीडम पाहिजे असतं. आई वडिलांचं जास्त त्यांना हस्ताक्षर आवडत नाही असं आजकाल दिसायला मी बघितलेलं आहे माझ्या घरात सुद्धा. तर अशा वेळी होतं कसं की जेव्हा आपण ज्या भीतीतून बाहेर पडतो तेव्हा आपलं एक जग वेगळं वाटतं. हवा असते तर कॉलेजची दुनिया असते, हातात गाडी येते, हातात मोबाईल येतो. अशा वेळी डिसिप्लिन हे कुठेतरी आपल्याला गमवायला आपण असं बघतो की कुठेतरी मागे पडतं. तर मग स्टुडंट लाईफमध्ये तुम्ही आहात सगळ्यात मोठा ॲसेट स्टुडंट आहे ते आहे सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिनचा अर्थ काय होतो, मर्यादा, स्वतःच्या मर्यादा स्वतः ठरवणं. आता तुमचे शिक्षक आहे तुम्हाला सांगत असतील की प्रत्येक गोष्टीचा लिमिट ठेवा. तुम्ही जर टी व्ही बघत असाल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, प्रत्येक गोष्टीची एक चौकट ठेवा. त्या चौकटी तुम्ही वापरा ती तुमच्या फायद्याची असेल. पण वेन यू टू एक्सप्रेस ऑफ एनिथिंग इज ऑलवेज राईट. तर मग सेल्फ डिसिप्लिन, स्वयंमर्यादा, स्वतःसाठी ठेवलेल्या चौकटी. माझ्याकडे माझे एक्सपिरियन्स सांगतो, 11मध्ये माझ्याकडे गाडी होती, माझ्याकडे मोबाईल देखील होता. परंतु माझे सगळे मित्र जर आज इकडे फिरायला जाऊया, आज तिकडे फिरायला जाऊया, मी क्लासपर्यंत माहिती ठीक आहे, पण म्हणजे फिरायच्या अशा गोष्टी ज्याच्याविषयी मी अगदी त्यांच्याशी बोलत म्हणजे माझ्याशी त्या गोष्टी मी बोलत नव्हता. त्याच्यामुळे मला माझ्या मित्रांनी तिथे वाईट टाकलं की हा काही कामाचा नाही आहे. त्याला काही मित्र सांगितलं की हा अभ्यासाच्या गोष्टी घेऊन असतो. स्वतःची मर्यादा ठरवणं हे तुम्हाला ह्या वयात शिकलं पाहिजे. आणि ह्याचा वापर किंवा त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला त्या पुढच्या आयुष्यात तुम्ही मोठे एक्झाम्स द्या. JEE असेल, नीट असेल किंवा इंजिनिअरिंगनंतर PGसाठी एक्झाम्स असतात. ह्या एक्झाम्सला UPSCसाठी सेल्फ डिसिप्लिनचा फार जास्त उपयोग होतो. त्याच्यानंतर स्टुडंट लाईफबद्दल आपली तुम्हाला सांगेन की 3 इम्पॉर्टंट गोष्टी मला अशा वाटतात. सगळ्यात असतं की हॅव टू ड्रीम, स्वप्न बघायला शिका. मी कुठल्या तरी खेडमध्ये एका शाळेतून आहे, मुंबईच्या एका चांगल्या रुपाली कॉलेजच्या मुलीशी माझे काय तुलना व्हायची, ते वेगळेच असतात. ह्या सगळ्या भ्रम आहेत. दिस आर ऑल मिथ्स. So you should have to dream big. APJ Abdul Kalam sir, he has told us during his time. So always and always dream big. No matter how much height is, people will laugh. There is again one word. People are not laughing at your goals are small. Let the people laugh. When I used to tell my some friends that I want to be an IAS officer, IPS officer one day, many of them used to laugh. IAS, IPS तो तुमसे ना हो पाएगी. These were their comments. But what does it matter to me? How did it matter to me? Now it is a reality. So I would like to tell you, dream big. स्वप्न पाहायला शिका.
कितीही मोठी असू दे, कितीही वायफळ असू दे, कशीही असू स्टुपिड लोकांना वाटतं की हे तुझं करणंच नाही, काही छोटं मोठं करून बघा. अजिबात नाही. लाईट गो अँड ड्रीम बिग. स्वप्न बघा. स्वप्न सांगितले नाही ते चालेल, आई वडील जर सांगितलं आई वडील नक्की समजून घेतील, पण स्वप्न बघायला शिका. सेकंड थिंग आहे प्लॅन. प्लॅनिंग ॲज अन एक्सरसाइज. याचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगतो. कोरोनामध्ये अक्षय ऑल्सो टू दॅट ड्युरिंग कोरोना टाइम्स वी लायब्ररीज आर शट ऑफ, सो आय ऑल्सो रिटर्न टू होम फ्रॉम दिल्ली. So planning. So what I used to do, I used to plan each and entire day. What I will do in my entire day. What is the schedule? Which subjects I will learn in this entire day. So this is the kind of planning we have to do from daily level to monthly to weekly to monthly to yearly level. So planning and exercise this is the time to develop this exercise. Even in my 12th, during my 12th, I had set the self target for me till November, December I will complete my entire syllabus of HSC. Now many of you will go to HSC next year. This year, so you have to set timelines for your goals. Like this time I will complete this much of the syllabus. After this I will go for revisions. After that I will go for paper solving, and then I will appear for the final exams. So this kind of planning you should तुम्ही पारंगत असलं पाहिजे असं प्लॅनिंग मध्ये. आणि ह्या प्लॅनिंगच्या गोष्टी छोट्या लेवलच्या शाळेत तुम्ही शिकायला पाहिजे. स्वप्न बघा, प्लॅनिंग करायला. थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज टू इम्प्लिमेंट. तुम्ही पाहिलेली स्वप्न योग्य त्या प्लॅनिंग करून तुम्ही सातत्यात उतरवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे ती सेल्फ डिसिप्लिन, जी मला सांगितली सोसायटी मर्यादा. तर इम्प्लिमेंटेशन ही फार मोठी स्किल ह्या तुम्ही वयात डेव्हलप केली पाहिजे. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी ठरवल्या त्या सातत्यात उतरवणे. मी जर आज हिस्ट्रीचा सब्जेक्ट मला सगळ्यांना माहीत असेल, आज जर मी हिस्ट्रीचे 2 चॅप्टर्स करायचे ठरवले तर मी अशाच करणार आणि ते सेल्फ डिसिप्लिन करणार. थोडा माझा खेळाचा वेळ जास्त झाला असेल तर मी कमी करून माझ्या अभ्यासाकडे सुद्धा तितकंच लक्ष देईन. अभ्यास पूर्ण झाला की माझ्या खेळाकडे सुद्धा तितकंच लक्ष देईन. हे जे तुमचं इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंग आहे, ह्या 3 गोष्टी तुम्ही जोपासता, देर इज नथिंग ग्रेटर असेट फॉर स्टुडंट लाईफ दॅन दिस 3 थिंग्स, 3 ज्वेल्स ऑफ अ स्टुडंट लाईफ. आणि ह्याच 3 गोष्टी, दिस 3 थिंग्स वर दी गार्डियन ऑफ माय सक्सेस आय वुड लाईक टू से. When I went to my UPSC interview, as Akshay sir said, UPSC and the interview is conducted at New Delhi. My prelims and interview both phases are prepared from my hometown. I used to just go for exams. I used to go morning to the center, I used to attend my exam. I used to return back at home. So for the interview stage, you just don't need academics. The board, the panel is interested in all the attributes of your personality. So I would like to say that for my success, I got 162 marks in interview. These are not that great actually, but the experience which I found was they were interested in the student life. They were interested in asking me questions which I did when I was at your age. Like I was in NCC. मी NCC मध्ये होतो 8 आणि 9 मध्ये. So the first question of my interview was, Chetan, you were in NCC? I said yes, ma'am. Tell me the 3 learnings of NCC. Now again, these are the experience-based questions. No one will teach you. No one will give you notes of these questions, right? So they asked me, tell me the 3 experiences of NCC. I told them. Now they counted me. Now explain us. This experience in the form of example. जे तू NCC मध्ये शिकलास ते आम्हाला एक्झेम्प्लिफाय कर किंवा आम्हाला हे प्रशासनात कसं वापरशील त्याचं आम्हाला उदाहरण दे. मग त्याप्रमाणे तुम्ही थिंकिंग चेक करत असतात. त्याच्यानंतर त्यांनी मला हे पण विचारलं की 10th मध्ये तू काय केलंस. 11th 12th मध्ये माझा इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट होता. मग इलेक्ट्रॉनिक्सबद्दल थोडी क्वेश्चन्स विचारले गेले, रडारबद्दल क्वेश्चन विचारले गेले. तर सांगायचा हेतू हाच आहे की हे जे तुमचं एज आहे ना, तुम्हाला माहीत नाही की किती इम्पॉर्टंट फेज आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि ह्याचंच कुठेतरी तुम्हाला रिफ्लेक्शन पुढच्या 5, 10, 15 वर्षात तुम्हाला दिसेल. तर सांगायचं आहे की मोठी स्वप्न बघा, ड्रीम बिग. आणि एक आहे परत रिस्क टेकिंग अबिलिटी. रिस्कबद्दल मी तुम्हाला स्वतःची एक स्टोरी सांगतो. मी आय ग्रॅज्युएटेड इन 2018 फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. इट इज अ प्रीमियम केमिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन एंटायर इंडिया. So I was offered a job of 18 lakhs. Now many of you must not be doing that job, a good job. What is the value of a good job in today's competitive age? तुम्ही तुमच्या मार्गाने बघत असते की आपल्या वडिलांना आपल्या आईला पगार किती असतो. तर मला त्यावेळी महिन्याला 3 लाख रुपये पगार ते ऑफर करत होते. 2018ची गोष्ट. आई वडील तुम्हाला पॅरेंट्सचा गुगल पॉईंट सपोर्टिस होते. इट इज एंटायर युअर डिसिजन, जॉब घ्यायचा की नाही घ्यायचा हा सगळा तुझा माझा निर्णय होता. तर मग मी ते स्वतःच्या मनाला विचारलं की आपल्या आयुष्यात काय करायचं. तर UPSC हा आतून माझा आवाज आला होता की मला IAS IPS व्हायचं. तर जॉब मी नाकारणार आहे. 2018 साली 1.5 लाख महिन्याचा जॉब मी नाकारला आणि मी ती मोठी रिस्क घेतली होती. रिस्क इन व्हॉट सेन्स, UPSC MPSC ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत.
इतका 0.01% is the selection rate. I mean, out of 100 or out of 1,000, only 1% will be selected in this competitive examination. This was the kind of risk which I took. But then as the time progressed, there was one failure in my first attempt. I could not clear the preliminary examination. At that point, I felt that was my decision wrong, or had I took the job, I would have earned lakhs of rupees. I would have got a good car, I would have got a good flat. But that thing, the one thing which I noticed was there is nothing materialistic in this world. Materialistic म्हणजे पैसा, प्रॉपर्टी, स्टेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक गोष्टी आहेत. जितक्या आपण जितकी हाव करू तितके ते आपल्याला कमीच पडणार आहे. पण जास्ती इम्पॉर्टंट गरजेचं काय आहे तर तुमची सेल्फ सॅटिस्फॅक्शन. तर मी त्यावेळी ठरवलं की मला स्पर्धा परीक्षेतच माझं करिअर करायचं, तर मी निर्णय माझ्या घेतल्या निर्णयावर नेहमी ठाम राहीन. मी परत माझी तयारी सुरू केली. एकदा अपयशातून उठणं हे सुद्धा एक मोठी स्किल आहे आणि हे सुद्धा तुम्ही आता विद्यार्थी आहात. तुम्हाला ह्या वेळेत अपयश काय याची गंभीरता आणि ग्रॅव्हिटी अजून कळणार नाही आहे. पण जेव्हा तुमच्या एका परीक्षेवर तुमचं आता आयुष्य ठरतं आणि तुमच्या फॅमिलीचे सगळे कंडिशन्स ठरतात, तेव्हा तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी कळेल की एक सुद्धा एवढी चूक सुद्धा किती महाग पडू शकते. ह्या लेवलची कॉम्पिटिशन लक्षणे पण बघितले, आम्ही सुद्धा बघितले. सुद्धा एवढी म्हणजे थेट कॉम्पिटिशन ज्याला म्हटलं जातं, ह्या लेवलची कॉम्पिटिशन असताना मग काय विचारलं की निर्णय आपले चुकले का, आपण व्यवस्थित केले का. त्याच्यासाठी लागते जसं अक्षय सर म्हणाले, consistency and determination and dedication towards the cause. If I am dedicated towards my preparation, if I am dedicated towards my goals, then these things won't matter. आता जेव्हा तुम्ही 12th कराल, इंजिनिअरिंग कराल, मेडिकल कराल, काही ॲग्रीचं लॉ वगैरे करते, त्यावेळी पण तुम्हाला असे तुमच्यासमोर खूप सारे अपॉर्च्युनिटीज असतील. पण इन दॅट डे यू विल हॅव टू चूज ओनली वन. आणि जेव्हा तुम्ही एक चूज करा तेव्हा बाकीच्या 5 वरून ते दरवाजा बंद करतील. ह्या लेवलची निर्णय क्षमता तुम्हाला त्यावेळी ठेवायची आहे आणि बी प्रिपेअर्ड फॉर इट राईट नाव. गो टू डिफिकल्ट चॉईसेस. सगळ्यात सोपं मला काहीतरी दिसत नाही, दोन्ही हाताने सोपं घ्यायचं ही एका विद्यार्थ्याची वृत्ती नक्कीच असली पाहिजे. आता अक्षरशः इंजिनियर अक्षय सुद्धा जॉब केला असता, पण आम्ही सुद्धा 3-4 वर्ष घरी बसून आम्ही तयारी केली. जॉब आमचे मित्र, माझ्या मित्रांनी गाड्या घेतल्या, माझे मित्र US सेटल झाले, पण तिथे मी कुठेतरी एका परीक्षेसाठी तयारी करत होतो. त्याच्यात सिलेक्शन होईल की नाही याची सुद्धा खात्री आम्हाला मिळत नव्हती. बाकी फार रिझल्ट लागेल सुद्धा आम्हाला खात्री नसते. कारण सगळेच विद्यार्थी, ऑल द स्टुडंट्स ऑफ इक्वल मेरिट, रँक्स फक्त वर खाली येतात, परंतु इव्हन दोज कॅन्डिडेट्स विच आर नॉट इन द लिस्ट देर आर ऑल्सो ऑफ इक्वल कॅलिबर अँड कॅपॅबिलिटी ॲज वी आर. त्याची सुद्धा अकॅडमिक क्वालिफिकेशन तितके आमच्या दोघांचे आहेत. तर इतक्या लेवलचं कॉम्पिटिशन आणि इतक्या लेवलचे कठीण निर्णय तुम्हाला विद्यार्थी अवस्थेत आणि पुढे आयुष्यात घ्यायचे, त्याची सुरुवात आणि मानसिक तयारी ही आतापासून ठेवली पाहिजे. जर तुमच्यातलं कोणी स्पर्धा परीक्षेकडे सुदैवाने आलंच किंवा जर त्यांनी ठरवलं किंवा स्पर्धा परीक्षेत UPSC असतो MPSC असतो घराने करिअर करायचं आहे, तर म्हणजे असं सांगेल की अभ्यास किंवा स्टडीज हा दिस इज द लास्ट पार्ट, हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. सुरुवात होते तुमच्या मनातून. It is always said that nothing is more powerful than the mind with a purpose. Swami Vivekananda, everyone knows Swami Vivekananda? Yes. Swami Vivekananda has said nothing is more powerful than the mind with a purpose. आपल्या मनामध्ये एक निष्ठा असलं पाहिजे, एक गोल असलं पाहिजे, आणि जर ते आपल्या मनात असेल तर त्याच्यापेक्षा पॉवरफुल ह्या जगात काहीच नाही आहे. तर जर तुम्ही इतका स्ट्रॉंग निर्णय घ्यायला ह्या वेळेस शिकला, त्याची नीव आज कुठेतरी आज त्याची सीड रोईंग आपण ज्याला म्हणतो, ते सीड रोईंग तुम्ही ह्या वेळेस केलं पाहिजे. तुम्ही घरी जा, ऑब्झर्व करा, खेळा, ह्याबद्दल काही जमत नाही, तुम्ही खेळलंच पाहिजे. मजा मस्ती, TV, YouTube वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आजकाल आपण बघतोय ते केल्याच पाहिजे. परंतु कुठेतरी त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करायचं आयुष्याबद्दल हा विचार तुमच्या आता मनात आला पाहिजे. जसं मी आता 11th आहे, मी पण 11th ठरवलेलं की मी महाराष्ट्राच्या टॉप फर्स्ट कॉलेजला जाणार म्हणजे जाणार, मग काही होते. मग त्याच्यासाठी माझ्या मित्रांचं सुद्धा काय केलं होतं. मित्रांचं त्याग म्हणजे त्याच्याबरोबर आयकर टाईम मी स्पेंड नाही करायचो. अशा सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस सुद्धा तुम्हाला ह्या वेळेत देता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही ह्या तुमच्या फाउंडेशन तुमच्या चौकटी जर आता तुम्ही व्यवस्थित ठेवल्या तर ते विल लास्ट लाईफ लॉंग. पूर्ण उभ्या आयुष्यात तुम्हाला मग काही उंचीची तुम्हाला काढले तुम्ही नक्की काढता. तर त्यावेळी तुम्हाला सांगेन मी कठीण निर्णय घेतले होते आणि सपोर्ट तुमच्या आईवडिलांना असेल, तुम्हाला आईवडिलांना समजवता आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय आजकाल हर्ड मेंटॅलिटी इज द कन्सेप्ट की ऑलवेज हिअर. हर्ड मेंटॅलिटीचा अर्थ काय होतो, ते पीपल सी दॅट माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर मेडिकल, माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर इंजिनिअरिंग, आय विल ऑल्सो गो देयर. व्हाय आय डोंट नो, बट आय जस्ट वॉन्ट टू गो देयर बिकॉज माय फ्रेंड्स आर गोइंग. आय डोंट वॉन्ट टू डू इट फ्रॉम माय हार्ट, but I will do just because my friends are doing. So this is the kind of herd mentality that we face. But this is the most dangerous thing. This is शाळेतले जर सगळ्या मटेरियल गोष्टी
But once you go for your career in those kind of things which you don't really like, you will पस्तावा असतो आपल्या आयुष्यात. म्हणून सांगते की ह्या वयात स्वतःला एक्सप्लोर करा, स्वतःला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा की मला नक्की काय करायचं आहे. फील्ड कुठेही चूज करा. IAS IPS असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सगळी फील्डचं तितकंच आपल्या राष्ट्र नॅशनल डेव्हलपमेंटसाठी तितकंच कॉन्ट्रीब्युशन असतं. फील्ड कुठल्याही चूज करा, कुठल्या फील्ड नाही कुठलं काम मोठं छोटं नसतं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कुठेही चूज करा, पण इतकं करा की जेव्हा तुम्ही त्याचा विचार करा तेव्हा ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या विचाराने करा, त्यांच्या डेडिकेशनने सेल्फ डिसिप्लिनने करा. आयुष्यात कठीण निर्णय का ते किती कठीण असो, ते किती वेदना होते, किती त्रास होईल, मानसिक ताण येईल, त्याच्यासाठी कंट्रोल व्हायची हे तुमचे आताचे दिवस आहेत. मलाही त्यावेळी 11वीला बरंच वाईट वाटलं की मी खेळत नाही आहे, माझे मित्र खेळत आहेत, कॉलेज लाईफ मी एन्जॉय करत नाही. इव्हन इंजिनिअरिंगला सुद्धा मी मुंबईला होतो, पण मुंबईला सुद्धा 4 वर्ष असताना तेव्हा काही कोविड वगैरे नव्हतं. 2018 मी पास आउट झालेलो, पण मुंबईतली 2 ते 3 स्थळांच्या व्यतिरिक्त मी जास्त फिरतोच नव्हतो. मुंबईला बरेच गेलं सगळ्या गेटवे ऑफ इंडियाला जा, तिकडे राणीची बाग ही बाग करत बसतात. पण सॅक्रिफाईस याचा अर्थ काय असतो? तुम्हाला जर एक गोष्ट पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला 10 आवडत्या गोष्टी द्याव्या लागल्या, त्या दिवशी त्यावेळेला तुमचे पाय आणि तुमचं मन जर स्ट्रॉंग राहिलं तर तुम्ही जी एक गोष्ट मिळवायची ठरवली तुम्हाला नक्की मिळेल. शेवटी ईश्वर सुद्धा वरती कुठेतरी पाहत असतो की एक जर मनुष्य इतका प्रयत्न करतोय, तुमचं तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला, परंतु प्रयत्नाचं जे आपण म्हणतो प्रयत्नाचं चीज झालं, त्या प्रयत्नाच्या चीज मागे इतके सगळे सॅक्रिफाईस असतात, इतके सगळे त्याग असतात, तेव्हा कुठे आपल्याला कुठेतरी एक फळ मिळतं. आणि हे तुमचे अनुभव, हे की तुमची दृढता आणि शक्ती आहे. दिस शुड बी द बेसिस ऑफ द स्टुडंट लाईफ. आणि ती ॲज अ स्टुडंट आय एम टेलिंग यू की if you follow this path, then there is no goal in this entire world which is impossible for you. You will definitely attain it, maybe in whichever field. So I would like to say this is the thing which I want to convey. जर कोणाच्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मार्क्स जास्त आले म्हणून मी श्रेष्ठ किंवा तो त्याला मार्क्स जास्त म्हणून तो श्रेष्ठ आहे, तर असं काही नाही आहे. देर आर मेनी पीपल. आता आम्ही लोक आहोत, वी आर टॉपर्स, बट देर आर ऑल्सो मेनी पीपल हू हॅव स्कोर्ड नियरली 50 to 60% in 10 and 12, but they still are an IAS IPS officers, and this is the reality. So have that belief in you that no matter how much poor academic, because UPSC is not an academic exam, right? You might not be knowing it entirely right now, पण ही फक्त academic exam नाही आहे. अभ्यासात तुमचं एक थ्रेशोल्डपर्यंत जर नॉलेज असलं, इतका अभ्यास जर तुम्ही सिन्सिअर तर तुम्ही नक्की करा. पण त्याच्या पलीकडे तुमच्याकडे बाकीचे सुद्धा गुण असते, जे तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे सेल्फ डिसिप्लिन आहे, तुमच्याकडे ड्रीमिंगची क्षमता आहे, तुमच्याकडे इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंगची क्षमता आहे, तुमच्याकडे सॅक्रिफाईस करायची ताकद आहे, तर मग तुम्हाला जरी 50% असले, 60% असले तरी सुद्धा काही फरक पडेल. यू विल डेफिनेटली बी एन IAS IPS ऑफिसर वन डे. आणि ही रिॲलिटी आहे. आता जेव्हा तुम्ही त्याच्यानंतर बाकी जर दुनिया एक्सप्लोर करायला जाल, मुंबईला जाल, पुण्याला जाल, अजून कुठे बाहेर इंडियाचे टॉपमोस्ट कॉलेजेसला जाल, तिथे पण तुम्हाला हेच दिसेल की मुलं प्रतिकूल परिस्थितीतून कशी वर आले. व्हॉट वॉज द रिझन? पीपल हॅड नो मनी टू पे फॉर दी हाय पेइंग कोचिंग फीज. मुलांनी काही पैसा नसतील ते पॉस्ट कॉलेजला जातील, पण तरीसुद्धा त्याच्या पोस्टवर आहेत, त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत, ते फक्त नाही फक्त ह्या क्वालिटीच्याच बरोबर. त्यामुळे विद्यार्थी जे मला असं वाटतं की 2 ते 3 ॲट्रिब्यूट्स असतात. एक असतं पुस्तकी ज्ञान, पुस्तकातले तुम्ही सब्जेक्ट शिकता. दुसरं असतं व्यावहारिक ज्ञान. व्यावहारिक म्हणजे वर्ल्डली लाईफचं ज्ञान आहे, हाऊ टू डील विथ द एंटायर वर्ल्ड, राईट फ्रॉम दी चिल्ड्रन टू अवर ओल्ड ग्रँडपॅरेंट. अँड थर्ड इज आध्यात्मिक ज्ञान. अध्यात्म तुम्हाला अजून मे बी इन दिस स्टेज यू वोंट बी अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अध्यात्म, पण पुढे जाऊन जर तुम्हाला अध्यात्मसुद्धा करायची संधी मिळाली, काहींना इच्छा असेल, तर तुम्ही ते नक्की जोपासावं. की हे 3 प्रकारे ज्ञान एका विद्यार्थ्याचा एक पाया असतो. दिस 3 आर दी फाउंडेशन्स ऑफ अ गुड स्टुडंट. सो ॲज अ स्टुडंट मला फक्त इतकं सांगायला पाहिजे की जोपासा, तुमची छंद जोपासा, खेळ करा, एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये पार्टिसिपेट करा, बट बी अ सिन्सिअर स्टुडंट. वेन इट्स टाइम टू स्टडी, इट शुड ओनली बी स्टडी. सोशल मीडियाचा तितकाच जास्त वापर अतिरेक करू नका. बी सेल्फ डिसिप्लिन, मेक युअर ओन फ्रेमवर्क, स्वतःच्या मर्यादा ओळखा, स्वतःच्या मर्यादा ठरवा आणि त्याचं पालन करा. इतकं केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय हवं ते नक्की करा. आणि हा सत्कार सोहळ्यापेक्षा आय वुड लाईक टू से इट इज नॉट द फेलिसिटेशन सेरेमनी, इट इज अ मोटिवेशन सेरेमनी. आय वुड बी सिन्सिअरली हॅपी दॅट इफ इवन वन ऑफ यू विल टेक विथ हिज होम. कोणीतरी एकाने जरी एखादा जरी काय मेसेज घरी पण केला, त्याच्यावर इम्प्लिमेंट केला, तरी मला ॲक्च्युअली आम्हाला आनंद आहे. फक्त करा, कारण का हे वय परत येणार नाही आहे. आणि आता ज्या गोष्टी करायला ह्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला 10 वर्षांनी दिसणार आहे. आणि हे माझ्या तुम्हाला तेव्हा आठवतील, कारण का मी सुद्धा तुमच्याकडे असताना इतका विचार मी केला नव्हता, पण आता जेव्हा मी
मी इथे उभा आहे आणि तुम्हाला सांगतो या गोष्टी, तर दॅट डे यू विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस क्वालिटीज. अभ्यास सगळेच करतात, अभ्यास केलाच पाहिजे, थोडाफार पुढे मागे प्रत्येकाच्या टॅलेंट स्किलप्रमाणे असतो, परंतु तुमच्या बाकीच्या क्वालिटी सुद्धा इतक्या स्ट्रॉंग करा की कुठेतरी आपण सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये एक इफेक्टिव्हली कम्पीट करून we will also emerge as toppers one day. So keep this as a goal, dream big and make sure that you guys plan and implement your things and achieve your goals one day. On this note, I end my speech and thank you very much. It was very nice to interact with you. नाहीये, पण मागच्या 10-12 वर्षांपासून मी शाळेत शिकते आणि एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे की ज्या विद्यार्थ्याला मुलीला किंवा मुलाला एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क पडतात त्यांना आपण इझिली ॲज अ टॉपर म्हणून हे करतो. पण मी असं बघितलं आहे ज्यावेळी त्या टॉपरला म्हणजे कमी मार्क मिळतात किंवा फेल्युअर मिळतो त्यावेळी ॲज कम्पेअर टू द ॲव्हरेज स्टुडंट तो टॉपर जो असतो तो लवकर डिमोटिवेट होतो. तर मग ही जी आपण आयडियल कन्सेप्ट टॉपर अशी म्हणतो ती खरंच आहे का त्या विद्यार्थ्यासाठी आयडियल? तुमच्या मते ह्याचं उत्तर काय असेल? ऑफकोर्स इट इज कन्सेप्ट ऑफ अ टॉपर. आता ही कोणी मिळाली मलाही माहीत नाही आणि मलाही त्याचा तितकासा सांगितलं तितका तुम्हाला आता येत असेल. टॉपर ही फक्त अकॅडमिक अचिव्हमेंट आपण म्हणू शकतो, फार फक्त एका सब्जेक्टमध्ये तुम्ही इकडे टॉप केला, पण एक आयुष्याला जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ UPSC, MPSC, IIT, NEET, you just don't need that academic achievements. You might have seen that many of the toppers, even of your school, college, I have also seen many of the toppers failing in the examination. But does that really matters? Because these toppers, once they fail, 2 times they fail, but 3rd time, when they again emerge with flying colors or when they again top in their respective examination and career, again they are defined as toppers. So I would like to say topper is a social concept. It will change as per time. प्रत्येक करिअरमध्ये टॉपरची कन्सेप्ट वेगळीच असते. आता कोणाचं छान हिडन स्टान्स, नाईस आर्टिस्ट और नाईस सिंगर, तर ही माइट बी टॉपर इन हर ओन फील्ड. सो आय वुड लाईक टू से की टॉपर ही संकल्पना सोसायटीची आपण ती लगेच काढू शकत नाही, परंतु एका स्टुडंटने आपल्या मनातून ही कन्सेप्ट काढली पाहिजे. जर त्याला 99% मिळत आहे, मला 80% मिळत आहे, तर हा 18%चा गॅप जो आहे हा दुसऱ्या गोष्टीने भरून येऊ शकतो असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. किंवा एका समाजामध्ये सोसायटीमध्ये आपण जेव्हा कम्पीट करतो तेव्हा अभ्यासापेक्षा तुमच्या बाकीच्या क्वालिटी सुद्धा खूप जास्त मॅटर करतात. पण इवन इफ यू आर रिस्पेक्टफुल, एक सगळ्यांनी विद्या विनयाने शोभते असं म्हणतात. इवन इफ अ स्टुडंट इज हंबल अँड इफ अ स्टुडंट इज टॉपर बट ही इज आरोगंट, सो बिकॉज ऑफ द स्टुडंट हु इज लेस स्कोरिंग बट ही इज हंबल, तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे जातो आणि ही रिॲलिटी आहे. कॉर्पोरेटमध्ये तुम्ही बघाल एक असा कॅन्डिडेट असतो त्या 10 लाखाचा जॉब असेल, परंतु दुसरा कॅन्डिडेट असतो त्या 5 लाखाचा जॉब असतो. दोघं सुद्धा एकत्र सुरुवात करतात, एकत्र चालतात, पण एका पॉईंटला असं होतं की 5 लाखवाला जो कॅन्डिडेट जॉब असतो तो त्याच्या स्वभावाने, त्याच्या क्वालिटीने, त्याच्या लिडरशिप क्वालिटी असेल, त्याची सगळ्यांना संगत घेऊन जायची क्वालिटी असेल, डिप्रेशनमध्ये कसं रिॲक्ट करायचं ह्या ज्या क्वालिटी ह्याच्याने आपण जेव्हा आयुष्यभराचं स्पॅन करतो 60 वर्ष जेव्हा टुवर्ड्स द रिटायरमेंट, तेव्हा हा 5 लाखवाला कॅन्डिडेट ह्या 10 लाखापेक्षा वरती बसलेला असतो. ही कॉर्पोरेट सुद्धा रिॲलिटी आहे. कॉर्पोरेट असं सेक्टर जे मेरिट बेस्ड आहे, ज्यांना जास्ती मार्क ज्यांना जास्ती पगार, हे तुम्ही आता ऐकायला सुरुवात कराल. आता तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग वेगवेगळे मेडिकलला जाल, पण ही आयुष्य फक्त ह्याच्या पलीकडे आहे. अभ्यासात तुम्हाला 15-25 वर्षापर्यंत बोलतो, त्याच्या पुढे अभ्यासाव्यतिरिक्त जेव्हा 10 गोष्टी एकत्र येतात तेव्हा 10ही गोष्टींचं मूल्यमापन होतं. एका गोष्टीत कमी असतं, एका गोष्टीत जास्त असतं म्हणजे टॉपर होत नाही. जो विद्यार्थी 10ही गोष्टी तितका सरस असतो तोच टॉपर असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तर ही कन्सेप्ट काढून टाका आणि तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. सगळ्या गोष्टी छंद जोपासून तुमच्या क्वालिटी पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप करा, मग तुम्ही नक्की टॉपर व्हा. मला पर्सनल इंटरेस्ट लँग्वेजेस आणि सोशल सायन्समध्ये आहे, पण ज्यावेळी मी असं म्हणते त्यावेळी मला असं ऐकवण्यात येतं की यामध्ये करिअरचं हेच नाही आहे. मग 2 असं म्हणजे क्रायटेरिया निर्माण होतात. जर मी इन्कमच्या ह्यांनी बघितलं दृष्टिकोनातनं तर मग मला म्हणजे सायन्सकडे जायला लागेल ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून. पण जर मी माझ्या इंटरेस्ट ह्यांनी बघितलं तर मग मला लँग्वेजेस आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर मग तुमच्या मते ह्या सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे? म्हणजे कुठल्या क्रायटेरियाला ॲज अ इन्कम की आपल्या इंटरेस्टला जास्त वेटेज द्यायला पाहिजे? मला तरी असं वाटेल की जरी तुला आता इंटरेस्ट लँग्वेजमध्ये, सो लँग्वेजमध्ये तुला आर्ट्सला जावं लागेल, पण तुला असं म्हटलं जातं की इथे इन्कम त्याच्यानंतर पुढे जाऊन एक जॉब सिक्युरिटी ज्याला म्हणतो ती नाही आहे. ठीक आहे, ही जी लोकं जी असतात ना
ही फक्त एक मनी माइंडेड लोक असते. बट एक बघ, लोक म्हणतात की सक्सेसफुल, आपल्याकडे सक्सेसफुलची डेफिनेशन अशी आहे की जो करोडोत कमवतोय, की ज्याचा बिझनेस एकदम टॉपला आहे, त्याला आपण सक्सेसफुल. बट मला असं बट माझ्या मते सक्सेसफुल पर्सन हा प्रत्येक रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये वेगळा असतो. जर एक शेतकऱ्याचं एक पीक त्याला हवं तेवढं आलं तर तो पण एक सक्सेसफुल माणूस असतो. सो तुझ्या सक्सेसची डेफिनेशन ही तुला ठरवावी लागेल. तुला लाईफमध्ये स्वतःचा गोल असावा पाहिजे की मला हे लाईफकडून एक्सपेक्टेड आहे. जर ते तुला मिळत असेल ना तर तू तुझ्या लेवलवर सक्सेसफुल आहेस. आता आम्ही दोघे इथे बसतोय का, आम्हाला सक्सेसफुल का म्हटलं जातं, असं नाही की सोसायटी आम्हाला सक्सेसफुल म्हणते, पण आम्ही दोघांनी एक ड्रीम बघितलं होतं. त्या ड्रीमला आम्ही स्वतः अचीव्ह केलेला आहे. सो स्वतःच्या मनात आम्ही सक्सेसफुल झालो का, तर आम्ही आमचे क्रायटेरिया सॅटिस्फाय केले. सेम वे तुला तुझ्या प्रायोरिटीज डिसाईड कराव्या लागतील. जर तुला इन्कम किंवा मनी हा तुझी प्रायोरिटी असेल तर असं नसतं की आर्ट्समध्ये गेलं की पैसा मिळत नाही किंवा असं नसतं. कारण की तुला माझ्या घरचं एक्झाम्पल असतो. माझी एक चुलत बहीण आहे, ती आता आर्ट्स घेऊन ती जॅपनीज लँग्वेज करून आता ट्रान्सलेटर म्हणून लागलेली आहे युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉपर. सो शी इज अर्निंग वेल. पण मला इतकं माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रात, ज्या क्षेत्रात जर तुम्ही एक्सलन्स मिळवलं, एका प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्पेशलायझेशन जर तुम्ही केलं तर त्या लेवलला तुम्हाला तो इन्कम, म्हणजे असं म्हणतात की आधी तुम्ही सरस्वतीची आराधना करा मग तुमच्याकडे लक्ष्मी येईल. आधी जर तुम्ही लक्ष्मीची आराधना करायला गेला तर सरस्वती येणार नाही, बरोबर. सो ते तुला प्रायोरिटी तुझी ठरवावी लागेल. आणि चेतन सर तुला सांगते, चेतन सर कोण बाहेर आहे. एक एक्सपिरियन्स मी सांगेन तुम्हाला. माझे कॉर्पोरेट म्हणजे MBA करून मोठ्या कंपनीत, प्रायव्हेट कंपनीत मोठ्या पदावर जॉब आहे. 2.5 ते 3 लाख रुपये पर मंथ. आता मी थोडं लाखात बोलतोय, तुम्हाला अजून मोठे व्हायला तुम्ही, पण समजून घे 2.5 ते 3 लाख रुपये इन्कम आहे. त्याच्याशी फोनवर बोलताना असं जाणवतं काय आयुष्य चाललंय, मी काय करतोय, करायचं काय होतं, मी करतोय काय. एक 2.5 ते 3 लाख रुपये घेणारा विद्यार्थी किंवा एक जॉब ॲस्पिरंट अशा गोष्टी करतोय, याचा अर्थ होतो काय. आपण जेव्हा शर्यतीत असतो आपल्याला फक्त एक दिसतं की इतकं झगमग सगळं म्हणतात ना की ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. तर मग असं नाही की सगळ्या झगमग गोष्टी जिथे खूप पैसा आहे त्या खरंच इतक्या सुखदायक आहे. आयुष्यात जेव्हा तुम्ही 10-15 वर्ष एखाद्या फील्डमध्ये करिअरमध्ये काढता तेव्हा तुम्हाला त्याची रिॲलिटी कळते की मी खरंच इथे खुश आहे का. आता आमचं सुद्धा जॉब आम्ही जर घेतला असलं आम्हाला दोघांना आता बऱ्यापैकी तरी 5-6 लाखात पगार असते. आता तुम्हाला सांगून आश्चर्य वाटते आम्हाला दोघांनी पगार 50,000 सुद्धा हातात येणार नाही. तुलना जर करायची झाली पैशाची आणि तुमच्या पॅशनची तर हा फरक पडणार आहे. हा आमच्या आयुष्यभर पडणार आहे. असं नाही की आताच आहे फक्त किंवा नंतर आम्हाला खूप काय भेटणार आहे असं काही नसतं. आयुष्यभर आमचे पगार हे सरकारी अधिकारी म्हणून कमीच असणार आहे. पण त्यांनी फरक काय पडतो मला तर कधी वैयक्तिक पडलं मला काही माझे गरजा कमी आहेत असं जर आपल्याला वाटलं, मला काही छोटंसं घर असतं, छोटीशी गाडी असली, 2 वेळेचं जेवण आणि कपडा, हे आपण स्वतः ठरवायचं की आपल्याला काय पाहिजे. काही लोक असे असतात ज्यांना 1000 वर्ष थांबायचंच नसतं. अशा लोकांसाठी ते नेहमी ते फील्ड निवडलेलं असतं. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं इंटरेस्ट येतच आहे, उद्या आर्ट्स GRE एक्झाम देऊन मी प्रोफेसर होऊ शकते, पुढे जाऊन लिटरेचरमध्ये PhD करू शकते, तरी सुद्धा मला नाव लौकिक फेम पण मिळणार आहे, पैसा तुमच्या गरजेपुरता नक्कीच मिळणार आहे. तर म्हणतो मी ह्या ठरवून तुमच्या गरजा काय आहेत. If you are hungry for money or if you want materialistic pleasure, you can go for that field. Then you can go for engineering, medical, and earn large and large. But if you are passionate enough about your field, if you want to make yourself happy, रात्री झोपताना मला आनंदाने झोप लागली पाहिजे, हे जर तुमचं हेतू असलं तुम्हाला जे पाहिजे तेच करा. पॅरेंट्स बघा, पॅरेंट्स थोडं समाजाचं ऐकतात की कशाला पाठवला आर्ट्सला, कशाला त्याला हे करायचं, चांगले इंजिनिअरिंग करून मेडिकल करून चांगले जॉब लागला की लाईफ सेटल होईल. पण हा एक अपर व्ह्यू झाला. आपलं अंतःकरण आपल्याला हे सांगते की मला सुखी जीवन पाहिजे. मी सगळ्यात विद्यार्थ्यांना सांगेन स्वतःला ओळखायला शिका. स्वची ओळख नावाचे एक अविनाश धर्माधिकारी सर म्हणून आहेत, चाणक्य मंडल परिवार, त्यांचं जर यूट्यूबला तुमच्या पॅरेंट्सच्या मोबाईलवर जा आणि स्वची ओळख, स्वतःची ओळख ही आपल्याला तुमचं वय 14-15-16 असेल, 15 वर्षाच्या आयुष्यात तुमच्याबरोबर असं काही घडलं असेल की अजून तुम्हाला इतकं स्वतःची ओळख नाही आहे, ते थोडं व्याख्यान पहा, त्याच्याबद्दल स्वतःचं अध्ययन करा आणि जो व्यक्ती स्वतःला ओळखतो तो नक्कीच पुढे जातो. मग ते कुठलंही क्षेत्र असतं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, स्पर्धा परीक्षा, दॅट डझंट मॅटर मच. आणि मनी तर बिलकुलच नाही. तर मग तुमच्या मनातून ह्या गोष्टी समाजाने जे टाकत आहेत तर त्यांनाही पटतात पुढे आयुष्यात की पैसा एका पॉईंट नंतर इज नॉट अ मोटिवेशन. बरीचशी लोक करोडो कमवतात पण गळफास घेतात. आणि ही रिॲलिटी आता तुम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचाल, तुम्ही समाजाशी जेव्हा
ओळख व्हायला तुमची तर तेव्हा तुम्हाला कळेल की पैसा ही जितकी चांगली गोष्ट आहे तितकीच वाईट गोष्ट देखील असते. त्याच्यामुळे पैशाकडे जाण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडीकडे गेला तर तुम्ही सुखी व्हाल. आणि पैसा हा नश्वर आहे पण सुख हे तुम्हाला आयुष्यभर पुरून होईल. त्याच्यामुळे तुम्ही सुखाच्या मागे लागता. आपल्याला किती तास पडते म्हणजे सक्सेसफुल बनायचं असेल तर किती तास सो किती तास अभ्यास करावा लागतो राईट. आता ते कसं असतं ना प्रत्येकाचं वेगळं असतं. आता चेतन सरांना वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागला होता, मला वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागला होता. कारण का मी दरवेळी माझं प्रत्येकाचं असतं की अभ्यासाची पद्धती प्रत्येकाची वेगळी असते. आता मी माझ्या आयुष्यात 3 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर ॲव्हरेज अभ्यास जर पकडला माझा तर तो 8 ते 9 तासच होतो. पण याचा अर्थ असा नव्हतं की रोज मी 8 तास अभ्यास करायचो. तो कधी 4 तास व्हायचं तर कधी 13-14 तास पण जायचं. ते डिपेंड करतं की तुमची एक्झाम जशी आहे, तुमच्या एक्झामच्या रिक्वायरमेंट किती आहेत किंवा तुमची जी क्वालिफिकेशन आहे. म्हणजे कसं असतं की प्रत्येकाचा एक ॲप्टिट्यूड असतो. काही जणांना पाठांतर चांगलं असतं तर काही जणांचा ॲनालिटिकल अप्रोच चांगला असतो. सो प्रत्येकाचा एक विकनेस असतो. तो विकनेसवर काम करायला वेळ लागतो. जसं की माझं जे आहे ते मला काही गोष्टी पाठांतराला वेळ द्यायच्या. सो मला तिथे जास्त वेळ द्यायचा. सो अभ्यासाचा टाइम बघण्यापेक्षा तो इफेक्टिव्ह स्टडी म्हणजे वेगळं असते. अभ्यास करण्याचे टाइम आणि इफेक्टिव्ह स्टडी किती होतोय म्हणजे त्या 4 तासामध्ये तू किती अचीव्ह करणार आहेस आणि त्या 4 तासामध्ये दुसरी कुठली तरी व्यक्ती अभ्यास करून काय अचीव्ह करणार आहे. सो ते पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. असं एक डिफाईंड असं नसतं की हा एवढ्याच प्रकारे अभ्यास केला पाहिजे. कारण का बघा UPSCच्या एक्झाम नंतर तू बघितलं असेल युट्यूबला वगैरे तुम्ही बघा 16, 17 तास अभ्यास करणारी पण मुलं असतात पण ते अनफॉर्च्युनेटली होत नाही. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना काही येत नाही. कारण का जनरली असं असतं की जे फेल होतात ते वेळे नसतात. त्याचं काहीतरी चुकलेलं असतं किंवा आम्ही आता पास झालो तर एखाद दुसरी गोष्ट काहीतरी वर्क केली असते आम्हाला आणि आम्ही त्या PDF मध्ये आमचं नाव आलेलं असतं. सो असं नाहीये की फिक्स अमाऊंट ऑफ टाइम तुम्हाला अभ्यास करायचा आहे पण तुमच्या स्वतःच्या रिक्वायरमेंट तर तुझी रिक्वायरमेंट काय आहे. फॉर एक्झाम्पल तुला मॅथमॅटिक्स करतेस, फिजिक्स करतेस, केमिस्ट्री 3 सब्जेक्ट्स आहेत तर तुला केमिस्ट्रीचं तुझे जे टार्गेट्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी तरी अभ्यास असा करायचो की मला 3 महिन्याच्या आधी माहिती असायचं की माझं 3 महिन्यानंतर काय अपडेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल 3 महिन्यानंतरचं माहिती असेल त्याला मी लॉंग टर्म प्लॅन म्हणायचो. त्याच्यानंतर मला इतकं माहिती असायचं की 1.5 मंथमध्ये माझं किती सिलेबस कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर मला इतकं माहिती होतं की 15 दिवसात मी ते अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर मग मी बनवायचो 7 दिवसाचं, त्याच्यानंतर यायचं 3 दिवसाचं, त्याच्यानंतर यायचं 1 डेचं. सो तुला असं मॅक्रो टू मायक्रो जो प्लॅन असतो ना तो तुम्हाला बनवावा लागेल. कारण जर एक तुमच्या समोर एक लॉंग टर्म गोल असतं की सपोज एक्झाम जर 4 महिन्यानंतर आहे तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये एवढा सिलेबस कव्हर करावा लागेल. पण त्याच्या अकॉर्डिंगली तुमची एक फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे. कारण जर एक्झाम जवळ आहे तर एक्झाम जवळ असली तर तुम्हाला 12 तास 13 तास पण अभ्यास करावा लागतो. ते जर एक्झाम थोडी लांब आहे तर थोडं तुम्ही चेंज होऊन अभ्यास करू शकता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे असे कुठले ॲस्पेक्ट्स आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे की आतापासूनच इम्प्लिमेंट केले पाहिजे. त्याच्यानंतर आता पण मी ॲस्पेक्ट सांगितलं की जेंडर सेन्सिटिव्हिटी खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत. प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन पण ह्या मेजर गोष्टी मी सांगितल्या. आता आपण जर असं काढलं की छोट्या गोष्टी पर्सनॅलिटी जसं की जो उभं राहून क्वेश्चन विचारायची डेअरिंग केलीस सगळ्या मुलग्यात हा सुद्धा एक ॲस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन बोलल्यानंतर आपण कुठल्या वर्ड्स वापरतो, आपली थिंकिंग कशी आहे ही सुद्धा एक ॲस्पेक्ट आहे. उद्याला तू तुझ्या क्लासमध्ये असशील, तुझे फ्रेंड्स असतील, त्या फ्रेंड्सने समजा चुकीचा डिसिजन घेतला तर त्यांना अपोज करून योग्य त्या डायरेक्शनवर नेणं एक लिडरशिप स्किल ही सुद्धा एक पर्सनॅलिटी ॲस्पेक्ट आहे. तर फ्रॉम द मोमेंट वी वेक अप टिल द मोमेंट वी स्लीप अख्ख्या दिवसभरात केल्या जाणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी जे एक स्किल असतं. आई वडिलांशी बोलणं, एक रिस्पेक्टफुल मुलगा असणं, मोठ्यांचा आदर करणं, लहानांना तितकं समजावून सांगणं, ह्या प्रत्येक गोष्टी काय उत्तम पर्सनॅलिटीची ओळख असते. आणि तुला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे जर जास्तीत जास्त थोडा मानाचे मनोगत हवा शिवाजी महाराज, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं जसं तुम्ही पुढे जर आवर्त वाचनाची फार सवय मला पण नाही त्याच्यामुळे मी असली तर खूप जास्त चांगली आहे पण थोडंफार त्यांच्याबद्दल जाणून घे की शिवाजी महाराज इतके मोठे महाराज असताना सुद्धा एका गरीब वयोवृद्ध महिलेशी सुद्धा त्यांचा कसा व्यवहार असायचा. तर हे सुद्धा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ॲस्पेक्ट्स असतात. तर सगळंच पर्सनॅलिटी असतं, असं पर्सनॅलिटीचं ॲस्पेक्ट काय नाही असं काहीच नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत इच अँड एव्हरीथिंग इज अन ॲस्पेक्ट ऑफ पर्सनॅलिटी. फक्त त्याच्यात निपुणता आणणं, त्याच्यात योग्य पद्धती कुठल्या, अयोग्य पद्धती कुठल्या एवढं तुला कळलं की योग्य पद्धती जर अंमलबजावणी केलीस तरी सुद्धा युअर पर्सनॅलिटी विल बी ग्रेट. If your goals are too if people
पीपल आर नॉट लाफिंग ॲट युअर गोल्स, सो गोल्स आर टू स्मॉल. मग आता तुम्ही एखादा गोल ठरवता आणि त्या गोलमध्ये ते अचीव करण्यात तुम्ही सर्व झोकून देता ना त्या गोलसाठी स्वतःला अचीव करण्यात. आणि मग त्या गोलमध्ये जेव्हा तुम्ही अयशस्वी ठरता तेव्हा तेच लोक तुम्हाला खूप ट्रोल करतात. मग त्यावेळेस ते फेल्युअर्स तुम्ही फेस करता तरी खचून न जाता लढण्याची जिद्द तुमच्यात लागते ते तुम्ही करून आज दाखवले. मग तसंच खचून न जाता त्या फेल्युअर्स जगण्याचं सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट क्वेश्चन तर एक विचारला आहे. सांगायचं जसं की मी सुद्धा एकदा अपयश आय वॉज ऑल्सो फेलियर वन, इवन अक्षय वॉज अ फेलियर वन. सो फेलियर ही परत मी सांगतो शी टॉपरची कन्सेप्ट एक फेक कन्सेप्ट आहे, फेलियरची कन्सेप्ट तितकीच फेक कन्सेप्ट आहे. एखाद्या एक्झामिनेशनमध्ये मला हवे ते मार्क्स नाही मिळाले याचा अर्थ मी किंवा माझ्याकडे आयुष्यात काहीच होणार नाही असं तर मला कधीच होत नाही. आणि UPSC बद्दल सांगायचं म्हटलं तर एक अशी प्रोसेस आहे, इट हॅज अ फ्रेमवर्क. UPSC सिलेक्ट्स ओनली दोज कॅन्डिडेट्स विच फिट इन देअर फ्रेमवर्क. त्याचा हुशारीशी काही संबंध नसतो. आता आम्ही तर आमच्यापेक्षा सुद्धा काही हुशार मुलं तसे IIT सगळे कॉलेजेसमधून ग्रॅज्युएट झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इज अ ह्यूज थिंग तुमच्या 11-12च्या एजमध्ये. अशा कॉलेजेसमधून पासआउट होते एक्स्ट्रीमली टॅलेंटेड मुलं फेल झाले. त्याचं का कारण काय होतं? कारण का तिथे चौकटीत बसू शकते नाही. बस इतकाच टॉपर. आता जसं मी विचारलं की फेलियर झालं मग ते जे आपले लोक आहेत ते आपल्याला पण घेऊन टोमणे मारतात, ऑल दिस स्पीक बॅड थिंग अबाउट अस. मग हे आपल्यावर डिपेंड आहे की हाऊ वी टेक दिस. वी आर अ बॅट्समन ऑन द क्रीज. बॉलर कसाही बॉल करणार नाही पण तो कसा टॅकल करायचा ही आपली पर्सनॅलिटी आस्पेक्ट आहे. मला सुद्धा लोक म्हणायचे की UPSC होत नाही, काहीतरी दुसरं काहीतरी छोटं मोठं बघ. पण मला एकदा सुद्धा कधीच वाईट वाटलं नाही की मी कधी तिथं मला हेडून ह्या कामाने ऐकायचो आणि त्या कामाने सोडून द्यायचो. दोन काम म्हणजे त्यासाठीच येते, अनावश्यक गोष्टी इकडून ऐकून इकडून सोडून देण्यासाठी. तर मग ही गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा केली पाहिजे की समाज असेल, सोसायटी असेल, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं. पण ह्याचा अर्थ असं नाही की समोरची व्यक्तीमध्ये शिक्षक असतील किंवा ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतात, परंतु आपली स्थिती आणि आपली मनस्थिती आपण स्वतः ठरवायची असते. त्यामुळे जर कोणी सांगितलं की तू अपयश आल्यास काहीतरी हे दुसरं ट्राय कर किंवा हे काय, स्वतःची जिद्द तिथे आपण दाखवली पाहिजे आणि ॲग्रेशन पाहिजे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये की तू मला किंवा ते मला आपल्या छोटं मुलं असेल तर तू मला असं कसं सांगू शकतो किंवा मोठं असेल तर तुम्ही सांगते ते योग्य आहे, परंतु माझ्या मनाला माहिती आहे की मी हे करू शकतो. जरी मी एकदा दोनदा 5 वेळा जरी फेल झालेला असतो तरी मी 6व्यांदा पास होऊन लागेन. मागच्या वर्षी नुपूर गोयल संपूर्ण भारतात त्या 11व्या आल्या, 6व्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. IAS झालं त्या 6व्या प्रयत्नात. त्यांनाही 5 वर्ष सांगितलं असेल ना कोणीतरी कशाला करताय, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, कशाला करताय, परंतु त्या म्हणायचे की मुझे पता आहे, मला माहिती आहे की मी करून दाखवणार आणि मी ते केलं. हा फायटिंग हे जर ॲग्रेशन ही जिद्द तुमच्या रक्ताने तुमच्या मनात तयार झाली की मग ह्या सगळ्या गोष्टी शुद्ध वाटतात. मग बोलणारे बोलतात, येऊन जातात. एक विद्यार्थी जशी हीच ताकद आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही काय करताय आणि तुम्ही काय करणार आहात. एवढं जरी तुम्हाला कळलं तरी मग ह्या गोष्टीचा नंतर मला फरक पडत नाही. मलाही नाही पडलं, अक्षराही पडलं नसेल तर मग हे अशा गोष्टी असतात, ह्या हळूहळू डेव्हलप होणाऱ्या गोष्टी असतात. तुमचं मन इतकं कणखर आणि मजबूत बनवा की मग त्याला काहीच तोडू शकत नाही. असं करा. सो माझा क्वेश्चन असा होता की तुम्ही IAS झालात आता आणि आता एक ट्रेंडसारखं किंवा पहिले जसं लोक फिल्म स्टार्सना फॉलो करायचे तसं यूट्यूबवरती वगैरे आता IAS ऑफिसर्स वगैरे त्यांचे शॉर्ट्स असतात, मोटिवेशन्स असतात आणि एक आदर असतो तुमच्याबद्दल आणि एक वेगळा रुबाबसुद्धा असतो तुमचा. आता मी खाली बघितलं, एक प्राऊडनेस वाटत होता तुमच्याकडे, तुमच्यामध्ये वाटत होता की तुम्ही खूप प्राऊड आहात. तुम्ही म्हटलात की तुम्ही तुमचा जॉब नाही म्हटलात तेव्हा आणि तुम्ही IASसाठी ट्राय केलं, पण एक अश्युरन्स असतो आपल्याकडे की मी हे करू शकतो का, तेव्हा तुम्ही खात्री होती का तुम्हाला की तुम्ही IAS व्हाल. कारण ॲज अ स्टुडंट आम्ही बऱ्याच आता 10thमध्ये आहोत, बऱ्याच एक्झाम्स देतो, राऊंड्स असतात, एकदा आउट ऑफ मिळतील, एकदा एकदमच खाली मार्क्स असतात. मग असं वाटतं की 10thला एक्झाम बोर्डची देईपर्यंत आम्ही करू शकतो का ते. तुम्ही का शुअर होतात की तुम्ही ते करू शकता किंवा काय कशाने तुम्हाला डिटरमाइंड बनवलं की आय कॅन डू इट. एक तर पहिलं सांगतो की मी आय गेस 3rd-4th इयरला होतो इंजिनिअरिंगच्या, तेव्हा जस्ट स्टेटलाच होतो मी आणि माझी आई नेहमी माझं एवढं तरी चॅनल चालू होतं. तर तेव्हा UPSCचा रिझल्ट आला होता
आणि ना ते सगळे घरी जातात, त्यांचे व्हिडिओ दाखवतात, ते सगळं चाललं होतं. तू बस मी सो त्याच्यावरती सगळं चाललं होतं आणि माझी बघत बसली, जेवणाला उशीर झाला होता. मग आई एकदम खुश बघ म्हणे की ती आनंदाच त्यांच्या घरी गेली. मग मी तेव्हा तिला सांगितलं होतं की तू टेन्शन नको घेऊ, तुझ्या घरी पण ते लोक येते काही वर्ष तुम्ही आणि ते आले. हा झाला एक इन्सिडेंट. हा झाला एक. दुसरं जेव्हा मी पहिला वेळी फेल झालो होतो 0.66 मला 91.86 हा आकडा आयुष्यभर लक्षात आहे माझ्या, कारण का ती खूप लागली होती गोष्ट. पहिल्या टाइमला जेव्हा फेल झालो होतो तेव्हा मला माहिती होतं की माझ्या कुठच्या गोष्टीमुळे किंवा माझ्यात कॅपॅबिलिटी कमी आहे म्हणून मी फेल नव्हतो झालो. तर काही प्रत्येकाच्या मिस्टेक्स असतात, त्या रेक्टिफाय करणं गरजेचं असतं. असं कधीच नसतं की एव्हरीवन इज परफेक्ट. ही नावाची जे परफेक्शन आहे ना, परफेक्शन इज मिथ म्हणतो आपण की कोणीच परफेक्ट नाही. ना मी परफेक्ट आहे ना सर परफेक्ट आहे, कोणीच परफेक्ट नाही. मी जसं मगाशी माझ्या मांडण्यात म्हटलं की प्रत्येकाचे एक वीकनेसेस आहेत. जसं की मला आधी होतं की मी 45 मिनिट्सपेक्षा जास्त बसून होतो शकत असं. तेच मी आता म्हणजे आता लास्ट 4 5 तास कंटिन्यू सेशन घेऊ शकत होतो. हे कशामुळे झालं तर एक सेल्फ बिलीफ असतो, एक पर्सिव्हरन्स असतो. म्हणजे तुम्ही ते सारखं ती गोष्ट करत राहता ना, त्या एका पॉईंटला असं होतं की तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट होणार आहे, तुम्हाला दिसू लागेल. जसं की मागच्या वेळी जेव्हा मी फेल झालो तेव्हा मला अजूनही आठवतं, माझे वडील आताही सांगतात ती गोष्ट की मी बाल्कनीमध्ये मी पप्पा माझे बोलत होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं ही गोष्ट आहे एप्रिल 2021ची. त्यांना सांगितलं होतं की 2022चा मी पास आउट आहे, रँक शेवटची नाव होईल कुठली तरी आहे पण मी पास आउट आहे. ही गोष्ट त्यांना मी मागच्या वर्षी सांगितली होती आणि ती आता झाली. जरी ती नसती झाली तरी याचा अर्थ हा नव्हता की माझ्या पुन्हा कॅपॅबिलिटीज कमी झाल्या असतील. माझं म्हणणं असं की तुम्ही सेल्फ बिलीफ ठेवा, कारण जर तुम्ही जर तो बिलीफ नाही ठेवला तर तुम्हाला दुसरं कोणी येऊन सांगणार नाही की तू पास होणार आहेस. पण मला किंवा चेतन सरांना असं कोणी येऊन UPSC कमिशन येऊन सांगणार नव्हता की तू अभ्यास करून पास होणार आहेस. असं तर कधी होणार नाही ना. तुम्हाला स्वतःला म्हटलं पाहिजे की मी पास होणार. कारण जर तुम्ही स्वतःच्या आतून जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत ते तुम्हाला असं दिसणार नाही की हां मी करू शकतो. आता तू म्हटलीस की युट्यूबला वगैरे दाखवतात की IAS ऑफिसर वगैरे सगळं ग्लोरिफाय केलं जातं. ते ॲक्च्युली मला पटत नाही, कारण का आमचं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ना, आम्ही सर्व्हिस करतो. वी आर नॉट ओनर्स ऑफ पब्लिक. सो सर्व्हिस कमिशनमध्ये सर्व्हिस सर्वंट व्हावं, तसंच ते ट्रीट झालं पाहिजे. आता कसं होतं की UPSC मध्ये येणारे किंवा जे बघणारे मुलं असतात त्यांना पॉवर आणि ऑथॉरिटी या दोन गोष्टी ज्या अट्रॅक्ट करतात. त्यांना वाटतं की अरे खूप पॉवर असते, पण ती जे चॅलेंजेस आणि तेवढं जो म्हणजे तुम्ही आता कलेक्टरला बघता, तुम्ही फक्त कलेक्टरची एंट्री बघता, पण त्या कलेक्टरला इतकं काम असतं, त्याला किती चॅलेंजेस आहेत, त्याच्याकडे किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या कोणी बघत नाही. इव्हन तुम्ही ते युट्यूबला बघितलं तर मिसगाईड खूप होऊ शकता. तुम्ही युट्यूबला जर तुम्ही आता मॉक इंटरव्ह्यूज बघत असेल बरेचसे, अर्ध्या लोकांना वाटतं की खरेच इंटरव्ह्यू UPSCची. सो ते कसं असतं, ते मॉक इंटरव्ह्यूज जे असतात त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि एक वेगळं असं एक परसेप्शन म्हणून जातं की UPSCचा इंटरव्ह्यू असतात जसं की ते शर्टाला बटन किती असतात, ते येताना पायऱ्या किती लागल्या, हे असले प्रश्न कधीच UPSC विचारत नाही, कारण ही पर्सनॅलिटी टेस्ट. आणि तुम्ही जे सोशल मीडियावर पण तुम्ही ज्या लोकांना फॉलो करता ना, तुम्ही एवढं लक्षात ठेवा की सोशल मीडिया ही जी गोष्ट आहे ना ही तुम्हाला चांगल्या गोष्टी फक्त दाखवते त्यांच्या लाईफमध्ये. आता मी आणि चेतन 5 झालं, आम्ही 5 झाल्यावरची UPSC कमिशनच्या मीटिंगचे समोरचे फोटो टाकतो, पण आम्ही कधी लायब्ररीत बसून असं लक्ष्मीकांत वाचताना फोटो नाही टाकणार, कारण का प्रत्येकाची वाईट साईड कोणच दाखवत नाही. ज्या चांगली साईड आहे ना तीच आपण सोशल मीडियावर बघतो. सो तुम्ही पण, कारण कसं होतं आता तुम्ही 12th पर्यंत आहात तर ठीक आहे, पण याच्या पुढे जेव्हा जाल, जेव्हा एक आयसोलेशन येतं लाईफमध्ये, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचे जेव्हा लाईफ रोज चेंज होतात आणि प्रत्येक जण तुमचे फ्रेंड्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाताना दिसतील, तेव्हा तुम्ही त्यांची लाईफ बघून तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी येते. म्हणजे असं खूप वेळ झालं की इंस्टाग्राम ओपन करायचो आणि बघायचो आणि माझे मित्र USA कॅनडाला आहेत, सगळे शेत मारतायत वगैरे फिरतायत वगैरे, आणि मी इथे काय करतोय 7वीची एन्झायटी वाचतोय. म्हणजे 7वीची एन्झायटी मी इथे वाचतोय आणि लोक हे करतात. म्हणजे मी असं होतं की तिची अनसर्टनिटी त्याच्यामुळे पण येते. म्हणजे ही निगेटिव्हिटी आहे ना एक्सटर्नल असते. सो त्याच्यासाठी तुमच्या आतमध्ये एक ना असायला आग असायला पाहिजे की ती आहे ना, ती माझं एक स्वतःचं बिलीफ आहे, ही गोष्ट मी करणार आहे. आणि हे झालं ॲश्युरन्स. पण एक असं असतं की माणसाने नेहमी प्रॅक्टिकल राहणं पण गरजेचं आहे, कारण का UPSC APSC म्हणतो की आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. सगळ्यांना 700 मुलं जी पास झाले ते दिसू लागले, पण जी फेल झाले 11,99,000 लोक जी फेल झालेली आहेत, याचा अर्थ असं नाही की ती कुठे मुलं कमी आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही कॅपॅबिलिटीज नाही, राईट. त्यांनी पण तितकंच हार्डवर्क केलेलं आहे, आम्ही पण तितकंच हार्डवर्क केलेलं आहे. जसं सरांनी म्हटलं की सर्व इक्वल मेरिट असतं, राईट. काही ना एका दुसऱ्या पॉईंटनी, आता मी कालच एकाची फक्त मार्कशीट बघितली, त्याला 944 मार्क्स, 1 मार्काने फेल झाला फक्त, 945चा कट ऑफ.
944 पडले. याचा अर्थ असा नाही ना की तो पूर्णपणे एक बाद आहे, त्याला पुन्हा ही सायकल रिपीट करावी लागणार. अनसर्टनिटी प्रत्येक क्षेत्रामध्ये असणार. जसं की आता 30 मेला दुपारी 1:30 वाजता रिझल्ट लागणार होता, हे आम्हाला माहिती होतं. मी 30 मेला दुपारी 12:30 वाजता 8वीची जॉग्राफीची इन्सिडेंट वाचत बसलो होतो, कारण का 5 जूनला पेपर होतो. कारण हे आम्हाला नसतं माहिती की आम्ही पास होणार. मी तर एवढंच प्रे करतो की कुठल्या शेवटचा ऑर्डर पण नंबर लावतो. आमचं एवढं नसतं, म्हणजे रँक 1 जी आता आली तिलाही नसतं माहिती की रँक 1 येणार आहे, की पास होणार. ही एवढ्या लेवलची अनसर्टनिटी पुढे येणार आहे, पण त्यातून पण तुम्हाला एक सेल्फ बिलीफ जो असतो ना, तो पुढे घेऊन जाईल. थँक्यू. एका गोष्ट सांगेन अश्युरन्सबद्दल. त्यांनी विचारलं अश्युरन्स नसतं तेव्हा काय होतं. आता सांगायचं म्हणजे एक अश्युरन्स आहे जगात कुठल्या गोष्टीचं काहीच नाही. आता इतका आपलं हायटेक सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट होतात की आयुष्यात सुद्धा अश्युरन्स आपण देऊ शकत नाही, म्हणून आपल्या आयुष्याचा इन्शुरन्स काढायला लागतो. तर मी सांगेन की अश्युरन्स ही आता माझं पर्सनल एक्सपिरियन्स मलाही माहिती की माझं होईल की नाही. अश्युरन्स नाही रिझल्ट लागेपर्यंत काय येणार आहे काय होणार आहे, मी देशामध्ये असो बाहेर असो, देशात पहिले देशात 400-500 जो काय रँक येईल. परंतु ही जी परीक्षा आहे ना UPSC किंवा इतर कुठली स्पर्धा परीक्षा, ती तुम्हाला जसं डेव्हलप करते. जसं की आमच्या 10-12 तास सिटिंग, एका सिटिंगमध्ये एखाद्या पुस्तकाचा अध्ययन ॲनालिसिस अभ्यास कसा करायचा, सेल्फ इनिशिएटिव्ह घेऊन. जरी कोणी सांगायला नसतं तरी सुद्धा आम्ही एखादा सब्जेक्ट पूर्णपणे स्वतःहून करू शकतो. ह्या क्वालिटीज ह्या एक्झामिनेशन डेव्हलप करतात. म्हणून मला सांगायला लागले की MBAची परीक्षा मी मध्येच कॅम्पस म्हणून दिली होती. त्या परीक्षेसुद्धा मला सगळ्या टॉपर्समध्ये असंच भेटलं होतं, काहीही न करता. त्याचं कुठेतरी रिझल्ट होतं किंवा UPSC परीक्षेत हातून आलेल्या माझ्या क्वालिटीज ॲनालिसिस स्ट्रॉंग होतं, खूप जास्ती अवेअर असतो एक विद्यार्थी, ॲनालिसिस खूप जास्त स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या एक्झामिनेशनचा स्टडी करताना तुम्ही त्या क्वालिटीजना जास्ती हार्प करायचा प्रयत्न करा, त्यांचा तो क्वालिटी आत्मसात करा. मग जरी तुम्हाला आज म्हणजे समजा दुर्दैवाने सक्सेस नाही मिळालं, तर तुम्ही ज्या फील्डमध्ये अल्टरनेट चूज कराल त्या फील्डमध्ये तुम्ही इतके फास्ट राहा की तुमचा पण हात नाही पकडू शकत. आणि अशी उदाहरणं खरंच निश्चित आहेत की त्यांचं 2, 3, 4 अटेम्प्ट किंवा 6 अटेम्प्ट नाही झाला IAS सिलेक्शन, पण ते विद्यार्थी जिथे कुठे गेले तिथे सुद्धा ते फार सक्सेसफुल आहेत. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेत आम्ही हाच विचार करतो की झालं तर वेल अँड गुड, पण नाही झालं तर आम्ही इतकं काही घेऊन जाऊ की जिथे कुठे जाऊ तिथे टॉपला जाऊ. तर मग हा एक कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ जो सगळ्यांना सांगितलं हा स्वतः ठेवलाच पाहिजे. आणि बघा तिथे वरती पण दिलं, इफ यू विन यू कॅन लीड, बट इफ यू लूज यू कॅन गाईड. तर मग तुमचे टीचर्स असले त्यांना गाईड, एक चांगला गाईडचा त्यांना एक्सपिरियन्स असेलच, तर तुम्ही त्यांना विचारलं की आयुष्यात एक गाईड करणं सुद्धा, जसे की आमचे युनिक अकॅडमीचे सर आहेत तुकाराम जाधव सर, काहींना माहीत असतील, ते स्वतः सुद्धा खूप त्यांनी प्रयत्न केला पण नाही झाले. पण आता इतक्या वर्षाची स्थिती अशी आहे की आम्ही एकटे IAS IPS झालो, परंतु सर दरवर्षी 50 ते 60 IAS IPS करतात. म्हणजे एक माणसाकडे इतके IAS IPS अधिकारी होतात जे स्वतः नाही करू शकले, पण त्यांनी आज 50-60 अधिकारी महाराष्ट्रासारख्या आपल्या ठिकाणी घडवले. तर मग ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्यामुळे घाबरू नका, गो फॉर इट. नाही झालं तर तुम्ही इतके स्ट्रॉंग व्हाल की जिथे कुठे जाल तिथे सगळं नाव लौकिक तुम्ही करालच. तर मग ऑल द बेस्ट. आज खेळसारख्या ठिकाणी असे प्रश्न विचारणारे विद्यार्थी आज तयार होतात, त्यासाठी रोटरी शहर मला मनापासून कौतुक करायचं. मी आता वैयक्तिक अशा एका प्रशासकीय सेवेसाठी प्रयत्न करतोय, ज्युडिशियरीमध्ये जाण्यासाठी. मी वकील म्हणून सुद्धा सेवा देतोय. मी यशस्वी आहे, माझं कुटुंब यशस्वी आहे. तर मला हेच सांगावं वाटतं की यश हे मागण्यावर असतं. मागाशी आम्ही जेव्हा खाली सगळे बसलो होतो तेव्हा आपल्या या प्रशासकीय शिक्षक एक उत्तमरित्या फेटा बांधत होते. तो फेटा बांधल्यावर त्यांचं कौतुक केल्यावरच त्यांनी यश मिळवण्यासारखंच आहे. तर यश हे प्रत्येकाच्या मागण्यावर असतं. तुम्ही काय कमवता, किती पैसे कमवता, त्यापेक्षा तुमचं समाधान कशात आहे हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे विचार करायला. आणि ते समाधान, पैसा आणि आपल्याला हवी असलेली प्रसिद्धी किंवा आपण करत असलेले काम, या सगळ्या गोष्टी एकत्र चालू शकत नाही. जसं मला सांगितलं की त्याला प्रशासकीय सेवेतच यायचं होतं, त्याच्यामध्ये पैशाकडे दुर्लक्ष केलं. तर हा एक विचार मनात ठेवून आपण काम करायला हवं. मगाशी माझ्या आईने सांगितलं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि तर देशात आपण काहीतरी देत राहतो. तर हा विचार प्रत्येकाने मनात ठेवायला हवा. रोटरीसारखी शाळा तुम्हाला हे नक्की शिकवेल आणि त्यातूनच प्रशासकीय अधिकारी अनेक घडतील याची आम्हाला आशा आहे. आणि त्या सगळ्यांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्ही जर का यशस्वी विद्यार्थी नाही होऊ शकला तर यशस्वी पालक व्हायलाही शिका.
मी अत्यंत भाग्यवान आहे की मला माझ्या आईसाठी यशस्वी पालक मिळाली, की तिचं कौतुक तिच्या हाती तत्कार आई मला तिथे बघायला मिळतोय. तर आधी पालक म्हणा, आधी विद्यार्थी म्हणा आणि आधी शिक्षकही म्हणा, या सगळ्यांना शुभेच्छा आहे. त्या दोघांनी मला पण शुभेच्छा देतो. आणि आम्ही जे काही कायदेशीर कीर्तन करणार आहोत, म्हणजे कायद्याचं शिक्षण आपल्या गावातल्या लोकांना देणार आहोत, तर या दोघांनी विनंती आहे, रत्नागिरी जिल्ह्यापासून आपण सुरुवात करू. प्रशासकीय सेवेतून तुम्ही जे घेतलेले अनुभव असतील ते आपण गावागावात देऊ आणि कायदेशीर कीर्तन चांगलं काम आपण तरी धन्यवाद.